शुभ संध्याकाळ. प्रथमतः व्यक्तिशः आणि संस्थेच्या वतीने आपणा सर्वांना मी गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मनपूर्वक स्वागत. विशेषतः या समारंभाचे जे प्रमुख पाहुणे आहेत तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये जे अतुलनीय कार्य करत आहेत केलेलं आहे असे माननीय सुरेश बाबा भोसले यांना आज आपण डॉक्टर देवस्थळी पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. तसेच वायम रेट्रा शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती माननीय सुरेश बाबा भोसले त्यांच्यासोबत त्यांच्या सुविधा पत्नी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सौ उत्तराताई भोसले. कराड दक्षिणचे आमदार सन्माननीय अतुल बाबा भोसले आज अधिवेशन असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना आवर्जून शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आज इतर गुरु गौरव पुरस्कार देण्यात येत आहेत. त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय श्री राजमाने सर, त्यांचे सर्व सहकारी, तसेच शासकीय औषध निर्माण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सन्माननीय श्री सतीश भिसे, श्री प्रमुख संपाळ डॉक्टर स्नेहल राजहंस, सौ सुषमा इंदुलकर, श्री प्रकाश पागनीस, श्री अशोक पवार, श्री उदय कुंभार, सौ ज्योती ननवरे, श्रीमती शारदा चव्हाण, कुमारी सानिका गरुड, श्री जीवन थोरात, कुमार राजवीर भुंदे, कुमारी अनया कांबळे, कुमार देवांश रैना, कुमारी शोभो इद्रासी, तसेच या सर्वांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, आवर्जून उपस्थित असणारे वायम कृष्णा शुगर फॅक्टरीचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री जगदीशदादा जगताप आमचे स्नेही, त्यांचे सर्व सहकारी, तसेच कृष्णा हॉस्पिटलचे उपस्थित असणारे सर्व उपस्थितांचं, निमंत्रितांचं आणि या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय श्री पवार आणि आपण सर्व सन्माननीय निमंत्रित, शिक्षण मंडळामध्ये माझ्या समावेश कार्यरत असणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल हुद्देदार, व्हाईस चेअरमन सौ अंगा पराडकर, संस्थेचे सचिव आणि जनकल्याण नागरी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर देशपांडे, श्री राजाभाऊ लाटकर, संस्थेचे सर्व सभासद, हितचिंतक आणि माजी विद्यार्थी आणि संस्थेच्या सर्व शाखांचे शाखा प्रमुख व त्यांचे सहकारी, आपणा सर्वांचे मी या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. स्वर्गीय लोकमान्य टिळकांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि त्या जिवंतपणे राहाव्यात आणि समाजासमोर त्यांचे जे विचार होते ते कायम आदर्श म्हणून यावे या उद्देशाने लोकमान्यांच्या निर्माणानंतर 2 ऑगस्ट 1920 म्हणजे जवळजवळ 104 वर्षापूर्वी त्या काळात असणाऱ्या समाज दुरींनी या कराड शहर आणि परिसरामध्ये शिक्षण मंडळाची स्थापना केली. स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्य उत्तर काळ आणि आताचं हे 21सावं शतक असे गेले 104 वर्ष अखंडपणे शिक्षण मंडळ कराड हे ज्ञानदानाचं काम करत आहे. आणि हे काम करत असताना आजच्या मितीस संस्थेच्या जवळ 18 शाखा आहेत. 400च्या आसपास संस्थेचे शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका, सहकारी आहेत आणि 10,000च्या वरती संस्थेच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. आणि हे सर्व गुणवत्तेवर आधारलेलं आहे. आणि ही गुणवत्ता गेल्या 100 वर्षामध्ये, 104 वर्षामध्ये संस्थेला जे सुरुवातीपासून आजच्या तारखेपर्यंत लाभलेले आदर्श गुरुजन किंवा आदर्शवत विद्यार्थी, वेळेअभावी मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, पण मी म्हणू शकतो पागनीस सर होते, प्रभुने सर होते, भागवत सर होते. आणि आदर्शवत विद्यार्थ्यांच्या मध्ये मी निश्चितच आपल्या या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, खाशाबा जाधव ज्यांनी 1952च्या ऑलिम्पिकमध्ये भारतवर्षाला पहिलं ऑलिम्पिक पद मिळवून दिलं, अशा या महान व्यक्तिमत्वांचा सत्कार करणे, सन्मान करणे आणि त्यांचं कार्य समाजापुढे आणून त्यांना प्रोत्साहन देणे असे उपक्रम संस्था नेहमी करत असते. या हेतूनेच आजचा हा प्रोग्राम, गुरुगौरव प्रोग्राम, हा गेले 25 वर्ष चालू आहे. आणि हा संस्थेपुरता मर्यादित न ठेवता संस्थेच्या बाहेर म्हणजे परिसरामधील असेल किंवा राज्यातील असेल अशी ही व्यक्तिमत्व जी समाजापुढे निश्चितच असतात, परंतु त्यांचं कार्य
ठळकपणे समाजाच्या पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून हा देवस्थळी पुरस्कार देण्यात येतो. आणि निश्चितच आम्ही भाग्यवान आहोत किंवा आपण सर्वजण या परिसरामधील जे लोक आहोत किंवा इथला समाज आहे की या कराड शहर परिसरामध्ये जे वैद्यकीय शिक्षणाचं दालन उघडलं गेलं आणि आजच्या घडीला देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळी खचित ते उत्तम आहे. तर अशा या शैक्षणिक वैद्यकीय शैक्षणिक याच्यामध्ये कार्यरत असणारे आणि ज्यांची एक दूरदृष्टी आहे असे सन्माननीय सुरेश बाबा आपल्याला लाभले. हे संस्थेचं भाग्यच आहे सर. या निमित्ताने आज आम्हाला एक मोठा मान मिळत आहे. असं आपण म्हणतो की एखाद्या गावाचा किंवा शहराचा विकास होत असतो त्यावेळी काही मूलभूत गोष्टींची गरज असते. अन्न वस्त्र निवारा या तर मूलभूत गोष्टी आहेत, त्या आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु समाजासाठी जर काही पाहिजे असेल तर शैक्षणिक संस्था आवश्यक असतात. त्या जोडीला अर्थसंस्था असणे गरजेचं असतं आणि आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था असणं गरजेचं असतं. शिक्षण मंडळाने जवळजवळ 100 वर्षापूर्वी म्हणजे 1920 साली ज्यावेळी शिक्षण दुर्लभ होतं आणि शिक्षणाची गरज होती अशा काळामध्ये शिक्षण मंडळाच्या संस्थापकांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण मंडळाची स्थापना केली. तेवढंच करून ते थांबले नाही तर काही अर्थसंस्थाही त्यांनी समाजासाठी उभारल्या. 1960-70चं दशक जर आपण या शहराचं किंवा परिसराचं जर आठवलं, बरेच जण त्यापैकी व्यक्तिमत्व इथं आहेत. तर या कराड शहरामध्ये निश्चितच जुजबी अशी आरोग्य सेवा होती जी नॉर्मली प्रत्येक ठिकाणी असते. परंतु एक काही जर मोठ्या प्रमाणावरच्या तपासणी असतील किंवा काही इमर्जन्सी असतील किंवा हे असेल तर त्या काळामध्ये मिरजला जायला लागायचं. ऑनलाईन हॉस्पिटल किंवा मिशन हॉस्पिटल किंवा पुण्याला जायला लागत होतं. या वैद्यकीय संस्थापक स्वर्गीय जयवंतप्पा यांनी हे दूरदृष्टीने काढलं आणि या 70च्या दशकामध्ये कृष्णा हॉस्पिटलची उभारणी त्यांनी सुरू केली. आणि 1976ला कृष्णा हॉस्पिटल मला वाटतं बाबा सुरू झालं, जर मी चुकत नसेल तर सुरुवात झाली कामाची सुरुवात. आणि बघता बघता त्या सुरुवातीला 100 खाटाचं किंवा 100 बेड्स वगैरे काहीतरी हॉस्पिटलची सुरुवात होती. 200 बेडची व्यवस्था होती. आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आप्पांनी दूरदृष्टीने पुढे वैद्यकीय शिक्षण देणारं म्हणजे मेडिकल कॉलेज जे आपण म्हणतो याची सुद्धा सुरुवात केली. आणि एक भाग्य म्हणा किंवा योगाने म्हणा की सुरेश बाबा त्यांना लाभले किंवा एक कुटुंबाचं त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आणि आप्पांच्या मार्गदर्शनाखाली बाबांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज मी तिला कृष्णाला इतकं पुढे नेऊन ठेवलेलं आहे की आज या ठिकाणी कुठली गोष्ट नाही असं नाहीये. कृष्णाचं हे आप्पांनी लावलेलं एक छोटस जे रोप होतं आरोग्याचं, एक आरोग्य सेवेचं एक रोप होतं. हे रोप मी म्हणेन की बाबांनी त्याचा एक आरोग्य सेवेचा वटवृक्ष केला आणि या वटवृक्षाच्या खाली आज अनेक कुटुंब समाज सुखावलेला आहे. एखाद्या संस्थेच्या बाबतीत आपण लँडमार्क्स किंवा अशा महत्वाच्या गोष्टी म्हणतो, कृष्णाच्या बाबतीत खूप आहेत. परंतु एक गोष्टीचा मी एक आवर्जून उल्लेख करेन की 2019 किंवा 2020 साली आलेली महामारी कोरोना, जो सगळ्या जगाला ज्यांनी भांबावून सोडलेलं होतं की ज्याची उपचार पद्धती किंवा काय करायचं किंवा काय नाही या गोष्टी माहीत नव्हत्या. अशा काळामध्ये बाबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी जे कार्य केलं हे खरोखर अतुलनीय असं कार्य आहे. कारण त्या काळात हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं आणि बेड मिळाल्यानंतर तो रुग्ण वाचणं ह्या खूप अवघड अशा गोष्टी होत्या. आणि मला वाटतं त्यावेळी 8-8, 10-10 दिवसाला बरे झालेल्या रुग्णांचे एक हे फोटोज पेपर्सला येत होते की एवढे रुग्ण आज यातून बाहेर पडले. ही एक फार मोठी अचिव्हमेंट होती समाजाच्या दृष्टीने. आणि मी असं म्हणेन की कृष्णा म्हणजे खऱ्या अर्थाने त्यावेळी समाजासाठी संजीवनी ठरली असं म्हणाल तर चुकीचं ठरणार नाही. हनुमंतांनी आपण जर म्हणलं की संजीवनी पर्वत त्यांनी उचलून आणला, परंतु कृष्णाने जे कार्य केलं हे खरोखर अवर्णनीय आहे. आणि अशी संस्था, अशी उपचार पद्धती किंवा अशी सेवा, आरोग्य सेवा आपल्या या भागामध्ये असणं हे खरोखर आपल्या समाजाचं भाग्य आहे. आणि अशा मंडळींचा सत्कार आणि सन्मान करायला मिळणं हेही खऱ्या अर्थाने आज आपण या इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात हे तेथंच द्योतक आहे किंवा संस्थेला हे बळ आहे असं मला वाटतं. बाबा आपण स्वतः एक निष्णात अँकोसर्जन आहात आणि
या दृष्टिकोनातून आपण एक कृष्णामध्ये एक वेगळं दालन उभा केलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळे रिसर्च तुमचे चालू आहेत. आणि जरी असं वाटलं रुग्णाला की मी काही फार काळ जगणार नाही किंवा जे काही त्याचं जीवन आहे ते सुखवाह करणं किंवा ते जीवन वाढवणं याचं एक अतिशय मोलाचं कार्य आपण करत आहात असं मला वाटतं. आज या रूपाने आपला सत्कार आम्हाला करायला मिळत आहे. आणि असं म्हणू शकतो मी की संस्थेच्या दृष्टिकोनातून हे भाग्य आहेच तर आहे, परंतु एक जाता जाता मला आणखीन एक गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो. या आरोग्य सेवेचे संस्थापक स्वर्गीय अप्पा यांचा सत्कार म्हणजे 1995 साली बाबा जवळजवळ 30 वर्षापूर्वी आमचे वडील स्वर्गीय मधुनाथ कुलकर्णी यांच्या नावाचं चॅरिटेबल ट्रस्ट आहे. या माध्यमातून त्यांना त्यावेळीचे शासनाचे तत्कालीन आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते प्रीतिसंगम सामाजिक भूषण पुरस्कार देऊन करण्याचं भाग्य मला लागलं. आणि कोळी पुरस्कार आणि कोळी सत्कार याच व्यासपीठावरती झालेला होता. आणि आज बाबांचाही सत्कार संस्थेच्या माध्यमातून याच व्यासपीठावर होतोय. हा एक अतिशय वेगळा योगायोग आहे असं मला वाटतं. त्याच्यामधला समाधान आणि भावना या फार वेगळ्या आहेत. आजच्या घडीला कृष्णाच्या रुग्णसेवे व्यतिरिक्त कृष्णाचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये वैद्यकीय शिक्षणामध्ये आजकाल खूप मायक्रो किंवा छोटे मोठे सेक्शन झालेले आहेत. परंतु असे सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची बाबांच्याकडे दूरदृष्टी आहे. त्यांना त्यांचे तसे सहकारी लाभलेले आहेत. तर या निमित्ताने मी त्यांना त्यांच्या सर्व सहकार्यांना आणि समूहाला मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि नमन पण करतो. भावना व्यक्त करण्यासारख्या भरपूर आहेत, परंतु आता वेळेअभावी मी थांबत आहे. पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते शिक्षण मंडळ कराडचे सचिव माननीय श्री चंद्रशेखर देशपांडे यांना. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम शिक्षण मंडळाचे प्रेरणास्थान स्वर्गीय लोकमान्य टिळक यांचं आपण सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या वतीनं पुण्यस्मरण करतो. आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या पुण्यदिवशी या आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक मी संस्थेच्या वतीनं मला जी जबाबदारी दिली आहे ती माझ्या वतीनं माझ्या कुवतीप्रमाणे करण्याचा मी प्रयत्न करतो. शिक्षण मंडळाच्या संस्थापक यांच्या कुटुंबातला एक असण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. किंबहुना आदरणीय बाबांनाही म्हणजे कल्पना आहे की माझे आजोबा माझे वडील दोघेही रेठ्याचेच, आमची शेतीही रेठ्यालाच होती. आदरणीय जयवंत अप्पांची माझ्या वडिलांचे माझ्या आजोबांचे अत्यंत स्नेहपूर्ण संबंध होते. आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेची जी पहिली बैठक झाली त्या बैठकीत स्थापनेच्या वेळेला असण्याचं भाग्य माझ्या आजोबांना लाभलेलं होतं. हे त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी या आत्मचरित्राचं 1973 साली त्यांच्या निधनानंतर प्रकाशन केलेलं होतं. ते मी आज आदरणीय सुरेश बाबांना ते आजोबांचं चरित्र या निमित्ताने मी भेट देतो आणि त्यांनी ते स्वीकारावं अशी विनंती करतो. कार्यक्रमानंतर मी आपल्याला बाबा जरूर आहे त्यामध्ये या परिसरातला सर्व इतिहास या काळातला साधारणपणे 1915 ते 1950 या काळातला या परिसरातला जडणघडणीचा इतिहास त्यामध्ये उपलब्ध आहे. संस्थेच्या शैक्षणिक वेळापत्रकातला गुरुगौरव समारंभ हा एक अतिशय महत्त्वाचा आणि संस्कारात्मक कार्यक्रम. आजचा दिवस म्हणजे गुरूंच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि गुरूंना अभिवादन करायचा दिवस. शिक्षण मंडळाचा हा परिपाठ गेली अनेक वर्ष राहिलेला आहे की या परिसरामध्ये किंबहुना शिक्षण मंडळ ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी नैसर्गिक काम केलेलं आहे, दैदिप्यमान काम केलेलं आहे त्या मंडळींना आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपल्या शिक्षकांसमोर आणावं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची या निमित्तानं गावाला आणि शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना ओळख करून द्यावी आणि त्यांच्या कार्यातून कुणाला प्रेरणा मिळेल, त्यांना त्यांचा गौरव करावा, त्याची प्रेरणा लोकांना मिळेल असे काही कार्यक्रम आयोजित करावेत असा शिक्षण मंडळाचा गेला सुमारे 30 वर्षाचा परिपाठ राहिलेला आहे. आणि हा जो डॉक्टर राभा देवस्करी पुरस्कार आहे हा सुरू होऊन आता 12 वर्ष झाली. कोविडची 2 वर्ष जर वगळली तर हा पुरस्कार सदैव गेली 10 वर्ष सातत्यानं दिला जातो.
या प्रास्ताविकाच्या निमित्तानं या सर्व आजच्या पुरस्कार मूर्तींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्वांची नावं आमच्या आदरणीय चेअरमन साहेबांनी घेतलेली आहेत. कार्यक्रमाचा वेळेचा मर्यादा लक्षात घेता सगळ्यांची मी नावं घेत नाही. सर्वांचं मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आम्ही देत असलेला पुरस्कार आपण स्वीकारत आहात त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या पुरस्काराचं महत्त्व म्हणजे गुरु डॉक्टर रा. भा. देवस्थळी पुरस्कार. हा शिक्षण मंत्री डॉक्टर राघव प्रभुणे सरांचं नाव ऐकलं नाही असं या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये किमान दक्षिण महाराष्ट्रामध्ये तरी कोणी असणार नाही. सर्व लोकांना परिचित असणारं हे महान तपस्वी व्यक्तिमत्व आणि त्यांचे गुरु म्हणजे डॉक्टर रा. भा. देवस्थळी. आपल्या गुरूंच्या ऋणातून अंशतः तरी उतराई व्हावं या हेतूने प्रभुणे सरांनी त्यांच्या निवृत्तीनंतर हा पुरस्कार आपल्या संस्थेच्या वतीने ठेवला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये दैदिप्यमान काम करणाऱ्या व्यक्तीला प्रभुणे सरांच्या गुरूच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या गौरवार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. त्यामुळे या पुरस्काराचं व्यावहारिक मूल्य विचार करण्यापेक्षा या पुरस्काराचं पावित्र्य शिक्षण मंडळाच्या दृष्टीने खूप मोठं आहे आणि हा पुरस्कार आम्ही त्याच पवित्रतेच्या भावनेतून आज आदरणीय बाबांना प्रदान करीत आहोत. आजपर्यंत हा पुरस्कार नागपूरच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठापासून सोलापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंपर्यंत अनेक नामवंत शिक्षणतज्ञ शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी स्वीकारला. तसेच UGCचे चेअरमन पासून AICTEचे व्हाईस चेअरमन यांच्यापर्यंत देखील आम्हाला अत्यंत नावाजलेल्या त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वांना हा पुरस्कार दिला. पण बाबांनी हा पुरस्कार स्वीकारल्यामुळं आमच्या या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढल्याची आम्हा सर्वांची या निमित्तानं भावना आहे. आजचा हा पुरस्कार आदरणीय डॉक्टर सुरेश बाबांना देताना मला म्हणण्यापेक्षा आमच्या संस्थेला विशेष आनंद होतोय आणि तो का होतो हे थोडंसं मी विस्ताराने सांगतो. आमच्या चेअरमन साहेबांच्या बोलण्यामध्ये आत्ता आलं की आमच्या संस्थेचे म्हणजे गेल्या 105 वर्षात ते संस्थेने काम केलं कराड आणि परिसरामध्ये. ते देखील मला या निमित्तानं सांगायला आवडेल की आमचे संस्थापक 11 संस्थापक होते. ते देखील योगायोगाने कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले होते. कराड, आटके, रेठरे, काले या निरनिराळ्या छोट्या छोट्या गावं होती. 100 वर्षापूर्वी आपण कल्पना करू शकता की हा भाग कसा असेल. या छोट्या छोट्या गावातले सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक जाणीव असणाऱ्या लोकांनी, सर्व धर्माचे, सर्व समाजातल्या लोकांनी ही 1920 साली ही संस्था उभी केली. संस्थेच्या स्थापनेचं बीज रोवलं आणि चेअरमन साहेबांच्या बोलण्याचा जो धागा मी पुढे उचलून पुन्हा एकदा सांगू इच्छितो की नेमकी 2020 साली जी परिस्थिती होती. मी जेव्हा आदरणीय बाबांना निमंत्रण द्यायला गेलो होतो त्यावेळेला हा उल्लेख केला होता की त्यावेळेला नेमका पहिला महायुद्धानंतर आलेला स्पॅनिश फ्लूचा फार मोठा प्रादुर्भाव जगभर झाला होता आणि कोट्यावधी भारतामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 50 लाखापेक्षा जास्त डेथ स्पॅनिश फ्लूमध्ये झालेल्या होत्या. आपण विचार करू शकता 100 वर्षानंतर हिस्ट्री रिपीट्स. त्याच वेळेला साधारण 1920 आणि 1919 साली पहिलं महायुद्ध संपलं आणि त्या दरम्यान महामारीने जगभर थैमान घातलं. आपण कल्पना करू शकता 100 वर्षापूर्वी कराड कसं असेल, कम्युनिकेशनची साधनं कशी असतील, परिवहनाची साधनं कशी असतील आणि लोकांचं जीवनमान कसं असेल. अशा वेळेला स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या कुटुंबाची काळजी करताना लोकमान्य टिळकांसारख्या ख्यातकीर्त नेत्याचं, राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याचं निधन झाल्यानंतर इथल्या लोकांच्या डोक्यामध्ये काय येतं तर स्वतःच्या कुटुंबाची काळजी नव्हे तर इथल्या लोकांना लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण देणारं शाळा कशी निर्माण होईल ह्याचा विचार त्यांनी लोकमान्य टिळकांच्या पहिल्या शोकसभेमध्ये केला आणि शोकसभेमध्येच या शिक्षण संस्थेच्या स्थापनेचा ठराव मांडला गेला आणि दुसऱ्या दिवशी ही शिक्षण संस्था 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांचं देहावसन झालं आणि 2 ऑगस्टला ही शिक्षण संस्था स्थापन झाली. एवढा मोठा इतिहास या संस्थेला लाभलेला आहे आणि जाता जाता सहज त्या आमच्या 100 वर्षापूर्वीच्या संस्थापकांच्या कामाचा झपाटा तुमच्यापर्यंत सांगतो की 2 ऑगस्टला या संस्थेच्या स्थापनेचा ठराव झाला आणि आत्ता जवळजवळ 2 लाख स्क्वेअर फूट ही जागा असणे. टिळक हायस्कूल आपल्याला कल्पना आहे, महिला महाविद्यालय, टिळक हायस्कूल, नूतन मराठी शाळा, SMS हे जे संकुल आहे ते 2 लाख स्क्वेअर फूट असणारी जागा या लोकांनी 15 ऑगस्टला मिळवलेली आहे. केवळ 13 दिवसामध्ये एवढी मोठी जागा आमच्या संस्थापकांनी आपल्या संस्थेला म्हणजे कामाचा झपाटा 100 वर्षापूर्वी या लोकांचं काय आहे याची आपण कल्पना करू शकतो. मिळवली म्हणजे काही बक्षीसपत्र आहेत, काही हक्कसोड पत्र आहेत, काही खरेदी पत्र आहेत, काही देणगीतून दिलेल्या जागा आहेत. पण केवळ 13 दिवसामध्ये ज्या जागा आत्ता देखील आम्हाला मोर दॅन सफिशियंट पुरेशी होते अशी जागा आमच्या पूर्वासूरींनी 100 वर्षापूर्वी अशी मिळवलेली आहे. कराडकरांना त्या मोठ्या शैक्षणिक संकुलाचा लाभ 100 वर्षापेक्षा जास्त काळ होते. थोडंसं विषयांतर झालं, मी पुन्हा विषयावरती येतो की आजचा हा जो गुरु डॉक्टर रा. भा. देवस्थळी पुरस्कार आदरणीय डॉक्टर सुरेश बाबांना देताना आम्हाला विशेष आनंद का होतोय ते मी मुद्दामून सांगतो.
शिक्षण मंडळाची जी प्रशासकीय इमारत आहे, जी आम्ही 2018 साली नवीन इमारत बांधली, त्या इमारतीचं प्रशासकीय इमारतीचं नाव आहे कृष्णा काठ. आणि हे नाव देण्यामागचं कारण असं आहे की जसा उल्लेख केला की यशवंतराव चव्हाण साहेब आमच्या संस्थेचे सर्वात यशस्वी माजी विद्यार्थी, त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे कृष्णा काठ. त्यांच्या गौरवार्थ, त्यांच्या सन्मानार्थ आमच्या प्रशासकीय इमारतीचं नाव आम्ही कृष्णा काठ ठेवलं. आजपर्यंत मी जसा उल्लेख केला की नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत आणि दिल्लीपासून मद्रासपर्यंतच्या शिक्षण तज्ज्ञांनी हे पुरस्कार स्वीकारले, इथे येऊन त्या पुरस्काराचा सन्मान केला. पण आज ज्या कृष्णाकाठच्या मातीमध्ये हा पुरस्कार निर्माण झाला, त्या कृष्णाकाठी जन्मलेला, कृष्णाकाठी वाढलेला, कृष्णाकाठी घडलेल्या व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार या निमित्तानं देण्यात येतोय. आणि त्याची ज्या व्यक्तिमत्वाची किंबहुना ओळखच कृष्ण अशी आहे, त्या व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार देण्यात येतो, ही आमच्या दृष्टीने खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आदरणीय सुरेश बाबांची कार्यकर्तृत्वाचा आलेख ओळख आमच्या व्हाईस चेअरमन विस्ताराने करून देणार आहेतच. पण पुन्हा एकदा या निमित्ताने मी आपण सर्वांचं स्वागत करतो आणि माझं लांबलेलं थोडंसं प्रास्ताविक पूर्ण करतो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करते शिक्षण मंडळ कराडच्या व्हाईस चेअरमन श्रीमती अनघा पराडकर मॅडम यांना. नमस्कार. आजच्या समारंभाचे प्रमुख अभ्यागत डॉक्टर सुरेश बाबा भोसले, माननीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, माननीय कुलपती कृष्णा विश्वविद्यापीठ कराड, केवळ कराड परिसरालाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेले हे व्यक्तिमत्व, त्यांची ओळख म्हणजे कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग आहे. MBBS MS पदवी घेऊन कृष्णा विद्यापीठाचे कुलगुरू तर 2019 पासून याच विद्यापीठाचे कुलपती म्हणून ते सन्माननीय पद भूषवित आहेत. सहकार्यांना बरोबर घेऊन जाण्याची मानसिकता, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याची गतिमानता, अनेकांशी सुसंवाद साधण्याची वाक्पटुता, विकास कामांना दिशा देण्याची कल्पकता, या साऱ्यांचा अनोखा संगम म्हणजे डॉक्टर सुरेश बाबा भोसले. कुशल सर्जन म्हणून बाबा ख्यातकीर्त आहेतच. वैद्यकशास्त्रात संशोधनाभिमुख वैज्ञानिक अध्यापनाचा पाया त्यांनी घातला. सर्जरीचे प्राध्यापक, वैद्यकीय प्रशासक, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य, PhDचे मार्गदर्शक, सहकार, शिक्षण, आरोग्य, अध्यापन, संशोधन अशा विविध क्षेत्रामध्ये सक्रियपणे काम करीत आहेत. नशीब आणि कर्तृत्वाची साथ असल्याने त्यांना अनेक संधी मिळाल्या, त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. कौटुंबिक जीवन म्हणजे सुकृताचं देणं. बाबांच्या पत्नी सौ उत्तराताई यांचा खंबीर पाठिंबा त्यांना नेहमीच आहे. तरुण तडफदार सुपुत्र माननीय आमदार अतुलजी भोसले म्हणजे आपल्या कराडचं भूषण आहे. एकूण सुखी समाधानी नातेसंबंध, मित्रपरिवार, सहकारी या साऱ्याला आपुलकीचा रंग आहे. बाबा येणाऱ्या प्रत्येक क्षणांनी आपले कर्तृत्व फुलावे, नेतृत्व बहरावे, आयुष्याच्या वाटेवर यश सजून यावे, दीर्घायुष्याचं वरदान आपल्याला लाभावं. शिक्षण मंडळ कराड संस्थेतर्फे आपल्याला उदंड उदंड शुभेच्छा. अनिल हुद्देदार यांच्या हस्ते सुरेश बाबांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. परंपरा टाळणारी शतकावलोकन स्मरण करून त्यांना देण्यात येत आहे. प्लीज एक यानंतर शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन माननीय बाळासाहेब कुलकर्णी यांना विनंती आहे त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन सुरेश बाबांना गौरवान्वित करावं.
माननीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या सुविधेवरती सौ उत्तराताई भोसले वैद्य साहेब यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी आपल्या शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन माननीय बाळासाहेब कुलकर्णी यांच्या सुविधेवरती सौ स्नेहाताई कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी उत्तराताईंचं स्वागत करावं. शिक्षण त्यांना आता प्रदान होते आहे. शिक्षण मंडळाकडून ही एक भेट. तर पुढील पुरस्कारांचं वितरण प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले व संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल हुद्देदार यांच्या हस्ते होईल. सातारा यांना प्रदान होते आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे स्मृतिचिन्ह, बुके आणि पुरस्कार रक्कम. शिक्षण संस्था भूषण तथा विद्यारत्न पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय विद्यानगर. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पुरोगामी महाराष्ट्राच्या घडवणुकीत अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मल्टीमीडिया शिक्षण प्रणाली महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. या महाविद्यालयात दरवर्षी नवीन कौशल्याधिष्ठित व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. सध्या वर्षी साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार श्री प्रमोद आनंदराव संपाळ, उपशिक्षक प्रादेशिक परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचालित कैलासवासी क्रांतीवीर माधवराव जाधव मुलांचे बालगृह निरीक्षणगृह कराड यांना. शिक्षण मंडळ कराड व कैलासवासी डॉक्टर राघव प्रभू यांच्या सौजन्याने साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. पुरस्कार रक्कम, स्मृतिचिन्ह आणि बुके हे आहे पुरस्काराचे स्वरूप. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय श्री प्रमोद आनंदराव संपाळ, BA BEd MSW, प्रादेशिक परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित कैलासवासी क्रांतीवीर माधवराव जाधव मुलांचे बालगृह निरीक्षणगृह कराड, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे शिक्षक पदावर आणि प्रभारी अधीक्षक या पदाचा अतिरिक्त चार्ज. पुरस्कार आहे कैलासवासी स्वर्गीय शेख रामदास सीताराम लाहोटी आदर्श शिक्षिका पुरस्कार डॉक्टर स्नेहल मकरंद राजहंस, सहयोगी प्राध्यापिका, कृष्णा महाविद्यालय रेल्वे बुद्रुक, तालुका कराड, जिल्हा सातारा यांना. शिक्षण मंडळ कराड व कैलासवासी श्रीमती ऋतुराबाई लाहोटी यांचे सौजन्याने कैलासवासी रा.ई. लाहोटी स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान. पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्कार रक्कम, स्मृतिचिन्ह आणि बुके. गेली 25 वर्षे भूगोल विषयाचे अध्यापन. 2004 साली ग्रामीण विकास या विषयावर PhD प्राप्त. एनआयओ फ्रेंड्स नेचर क्लब कराड याचे संचालक आहेत. त्या कराड न्यायालयामध्ये लैंगिक अत्याचार प्रतिबंध समितीचा सदस्य आहे. कृष्णा सरिता महिला बाजार समितीच्या चेअरमनपदी यांची निवड झाली आहे. गेली 10 वर्षे शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीच्या त्या सदस्य आहेत. यापुढील पुरस्कार माननीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले व संस्थेचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते वितरित होतील. कैलासवासी द.पा. तथा बाळासाहेब पाठक स्मृती आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार सौ सुषमा इंदुरकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, परशुराम शिक्षण संस्थेचे P.K. सावंत माध्यमिक विद्यालय अडे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी यांना. शिक्षण मंडळ कराड व स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय पाठक पुणे यांच्या सौजन्याने कैलासवासी द.पा. तथा बाळासाहेब पाठक आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान. पुरस्कार रक्कम, स्मृतिचिन्ह, बुके असं पुरस्काराचे स्वरूप आहे. कैलासवासी द.पा. तथा बाळासाहेब पाठक स्मृती आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त माननीय सुषमा इंदुरकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, परशुराम शिक्षण संस्थेचे P.K. सावंत महाविद्यालय माध्यमिक विद्यालय अडे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. प्राचार्य अ.हे डिसूजा आदर्श प्राध्यापक पुरस्कार श्री सतीश भिसे, माजी प्राचार्य,
शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड यांना शिक्षण मंडळ कराड व कलापती डॉक्टर मोसा गोसावी नाशिक यांचे सौजन्याने गुरुमाऊली कलापती प्राचार्य ओरे दीक्षिता आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान होतो आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि बुके. डॉक्टर लिमिटेड 32 शिराळा सांगली. माझी टीम फार्मसी फॅकल्टी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ इत्यादी विविध विद्यापीठांमध्ये PhD मार्गदर्शक म्हणून मान्यता, 23 PhD आणि 80 M.Pharm विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सन 2009 मध्ये APTIचा प्रिन्सिपल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पंढरीनाथ हरी तथा तात्यासाहेब वझे उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्कार यावर्षी मिळालेला आहे. श्री प्रकाश भानुदास पागनीस, सनशाईन रेसिडेन्सी पुणे यांना शिक्षण सौजन्याने श्री पंढरीनाथ हरी तात्यासाहेब वझे उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्कार, रोख पुरस्कार रक्कम, स्मृतिचिन्ह व बुके असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अभिनय व्यावसायिक नाटकाचे दिग्दर्शन व लिखाण, हौशी रंगमंच कलाकार, अभिनय प्रशिक्षण, टेलिफिल्म व शॉर्ट फिल्म तयार करण्याची कलावत कलाकारांसाठी विशेष अभिनय प्रशिक्षण दिले ज्यातून या प्रशिक्षणातून लेखन, अभिनय, वाचिक, कामिक, मुद्रा हे विषय शिकवले जातात. हे शिक्षण घेऊन आज अनेक विद्यार्थी चित्रपटात, नाटकात प्रतिशयश कलाकार म्हणून गाजलेले आहेत. कैलासवासी सुशीलाबाई आत्माराम कुलकर्णी यांचे स्मरणार्थ सेवाव्रती पुरस्कार, श्री अशोक रंगराव पवार निवृत्त अभियंता कराड नगर परिषद कराड यांना शिक्षण मंडळ कराड व श्रीमती अनघा पराणकर व श्रीमती विनोदिनी अकोलकर यांचे सौजन्याने कैलासवासी सुशीलाबाई आत्माराम कुलकर्णी यांचे स्मरणार्थ सेवाव्रती पुरस्कार प्रदान होतो आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि बुके. श्री अशोक रंगराव पवार निवृत्त अभियंता, पाणी पुरवठा व जलनिस्तारण अभियंता, घनकचरा व्यवस्थापन, सिंगल यूज प्लास्टिकवरती निर्बंध यांसारख्या उपक्रमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गांडूळ खत प्रकल्पाला राज्यात दुसरा क्रमांक मिळवून देण्यामध्ये सरांचे योगदान आहे. यानंतर पुढील पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले आणि संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय श्रीमती अनघा पराणकर यांच्या हस्ते होतील. पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार श्री उदय खाशाबा कुंभार उपशिक्षक टिळक हायस्कूल कराड यांना शिक्षण मंडळ कराड व देशपांडे कुटुंबियांच्या सौजन्याने कैलासवासी ल म तथा नानासाहेब देशपांडे व श्रीमती गंगाबाई देशपांडे यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार, पुरस्कार रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्य स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून 2 वेळा कामगार ठेवले. जिल्हा स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कामगार, सन 2008 पासून शाळेत व्यवसाय मार्गदर्शक या विषयाचे कामकाज, सन 2023 पासून शाळा व संस्थेच्या प्रसिद्धी विभागाचे उत्कृष्ट काम, 12 पेक्षा जास्त वर्तमानपत्रात शाळा व संस्थेच्या बातम्या प्रसिद्ध, 10वी बॉर्डर बँकचे प्रमुख म्हणून उत्कृष्ट काम, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विभागात इंग्रजी भाषेसाठी मार्गदर्शक म्हणून काम. पुरस्कार आहे कैलासवासी बापूराव रावजी मुजुमदार यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राथमिक विभाग आणि पुरस्कार प्राप्त आहे सौ ज्योती राजेश ननवरे उपशिक्षिका टिळक हायस्कूल कराड यांना शिक्षण मंडळ कराडतर्फे व सौ निर्मलाबाई देशपांडे यांच्या सौजन्याने हा पुरस्कार दिला जातो आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे रोख रक्कम व स्मृतिचिन्ह आणि बुके. सौ ज्योती राजेश ननवरे सात प्रकल्पांतर्गत अभ्यासक्रमाचे व्यवस्थापन व CCEचे इयत्ता 6वी ते 8वीच्या शिक्षकांसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणात सुलभ म्हणून काम केले आहे. लोकमान्य टिळक नवोपक्रम गुरुकुल वर्गांचे 5वी ते 7वीचे प्रमुख म्हणून 4 वर्ष काम केले आहे. विविध उन्हाळी शिबिर, खेळ, संगीत, कलाविष्कार शिबिर, सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा यांचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यानंतरच्या पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले व शिक्षण मंडळ कराडचे सेक्रेटरी माननीय श्री चंद्रशेखर देशपांडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. पहिला पुरस्कार आहे आदर्श सेवक पुरस्कार श्रीमती शारदा अरुण चव्हाण सेविका इंग्रजी माध्यमाची शाळा कराड यांना शिक्षण मंडळ कराड व देशपांडे कुटुंबियांच्या सौजन्याने
कैलासवासी प्रभाकर वासुदेव परांजपे, कैलासवासी नानासाहेब देशपांडे यांचे सेवक स्मरणार्थ आदर्श सेवक पुरस्कार प्रदान केला जात आहे. पुरस्कार रक्कम व स्मृतिचिन्ह बुके असं पुरस्काराचं स्वरूप आहे. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग, सहज किंवा क्षेत्रफेट असतो लहान विद्यार्थ्यांच्या सोबत राहणे व त्याची स्वच्छता ठेवणे तसेच स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेणे. दररोज ठरवून केलेली कामे वर्ग स्वच्छ करणे, ऑफिस स्वच्छ करणे, पिण्यासाठी पाणी भरून ठेवणे, लहान मुलांची स्वच्छता ठेवणे, वर्गात नोटीस फिरवणे अशा विविध प्रकारच्या कामामध्ये त्यांचा सहभाग असतो. यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे कैलासवासी सौ सुलोचना कानडे स्मरणार्थ सानी गुरुजी आदर्श विद्यार्थी पुरस्कार. कुमारी सानिका रामचंद्र गरुड इयत्ता 12वी, कला विभाग टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड यांना शिक्षण मंडळ कराड व श्री मुकुंद सदाशिव कानडे चिपळूण यांचे सौजन्याने कैलासवासी सौ सुलोचना कानडे स्मरणार्थ साने गुरुजी आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त. या की सर पुरस्काराचे स्वरूप आहे हा त्यांच्या पारितोषिक या थोडं रक्कम, स्मृतिचिन्ह आणि बुके. कुमारी सानिका रामचंद्र गरुड इयत्ता 12वी, कला शाखा टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड. Okay, thank you. विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयातर्फे भाग घेऊन प्रथम क्रमांक मिळालेले विद्यार्थी, इंग्रजी मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण, इयत्ता 10वी मध्ये आदर्श Thank you. विद्यार्थी पुरस्कार प्राप्त कुमारी सानिका रामचंद्र गरुड. साहेब शिव गणेश तथा भाऊसाहेब पाठक स्मृती विज्ञान शिक्षक पुरस्कार. हा पुरस्कार प्रदान केला जात आहे श्री जीवन मारुतराव गोरात उपशिक्षक टिळक हायस्कूल कराड यांना. शिक्षण मंडळ कराड व ॲडव्होकेट श्री शैलेंद्र प्रमोद पाठक यांचे सौजन्याने स्वर्गीय श्री सदाशिव गणेश तथा भाऊसाहेब पाठक स्मृती पुरस्कार. पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्कार रक्कम, स्मृतिचिन्ह व बुके. आनंद तालुका व जिल्हास्तरीय अपूर्व तसेच इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. तालुकास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत महेंद्र विद्याधर लाटकर यांचे शुभ हस्ते होईल. यानंतरचा पुरस्कार आहे कैलासवासी सदाशिव गणेश तथा भाऊसाहेब पाठक स्मृती ऑलराऊंडर पुरस्कार. राजवीर विश्वजित धुंजे इयत्ता 10वी, टिळक हायस्कूल कराड यांना शिक्षण मंडळ कराड व ॲडव्होकेट श्री शैलेंद्र प्रमोद पाठक यांचे सौजन्याने स्वर्गीय श्री गणेश सदाशिव गणेश तथा भाऊसाहेब पाठक स्मृती ऑलराऊंडर पुरस्कार प्रदान होतो आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्कार रक्कम, प्रमाणपत्र आणि बुके. आई ते बघा यानंतरचा पुरस्कार व बुके. यानंतरचा पुरस्कार आहे कैलासवासी श्री शैलेंद्र प्रमोद पाठक यांचे सौजन्याने स्वर्गीय श्री सदाशिव गणेश तथा भाऊसाहेब पाठक स्मृती क्रीडा पुरस्कार प्रदान होतो आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्कार रक्कम, प्रमाणपत्र आणि बुके. आजच देवांशी सातारा येथे मॅच चालू आहे त्याच्यामुळे तो या कार्यक्रमाला अनुपस्थित आहे. त्यांच्या पालकांना विनंती की त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा. यानंतरचा पुरस्कार आहे कैलासवासी सदाशिव गणेश तथा भाऊसाहेब पाठक स्मृती क्रीडा पुरस्कार. हा पुरस्कार मिळत आहे कुमारी शब्बो हमीद इद्रसी इयत्ता 10वी, इंग्रजी माध्यमाची शाळा कराड यांना. शिक्षण मंडळ कराड व ॲडव्होकेट श्री शैलेंद्र प्रमोद पाठक यांच्या सौजन्याने स्वर्गीय श्री सदाशिव गणेश तथा भाऊसाहेब पाठक स्मृती क्रीडा पुरस्कार. पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्कार रक्कम व प्रमाणपत्र आणि बुके. सर्व मान्यवर आणि पुरस्कार प्राप्त निमंत्रितांचे आभार. यानंतर मनोगत होणार आहे. पुढील सूत्र आदितीकडे. यानंतर पुरस्कारात उत्तर देण्यासाठी त्यांचं मनोगत मांडण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय डॉक्टर मोहन राजमाने, प्राचार्य सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड.
प्रमुख पाहुणे, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, कृष्णा विश्वविद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा, शिक्षण मंडळ कराडचे अध्यक्ष, चेअरमन, सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील उपस्थित सर्व सत्कारमूर्ती, कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट रवींद्र पवार, उपस्थित सर्व बंधू भगिनी, शिक्षणप्रेमी, पत्रकार मित्र, आज शिक्षण मंडळ कराड यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाला शिक्षणतज्ञ डॉक्टर रामभाऊ प्रभुणे सर अमृत महोत्सवी शिक्षण संस्था तथा विद्यारत्न पुरस्कार देऊन गौरवलं, त्याबद्दल शिक्षण मंडळ कराडचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. आणि हा पुरस्कार ज्या तीर्थरूप कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमामधून महाराष्ट्रातील गोर गरीब बहुजन समाजाच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं कार्य केलं, त्या कर्मवीर अण्णांच्या चरणी अर्पण करतोय. मी मोठं भाषण करणार नाही, एक 2-3 वाक्यामध्ये सांगेन की कराड हे तालुक्याचं ठिकाण. 1954 साली कर्मवीर अण्णांनी स्वतः कराडला येऊन कराडच्या या माळरानावरती उच्च शिक्षणाची सोय केली. त्यावेळेला मला आठवतंय, मी माहिती घेतोय, सातारा जिल्ह्यामध्ये फक्त साताराला एकमेव शिवाजी कॉलेज आणि दुसरं सांगलीला विलिंग्डन कॉलेज आणि तिसरं कोल्हापूरला राजाराम कॉलेज, एवढी 3च कॉलेजेस सातारा, सांगली आणि कोल्हापूर यामध्ये होती. त्यावेळेला कराड, पाटण, खानापूर, कडेगाव, खटाव, दहिवडी या परिसरातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी आणि म्हणून अण्णांनी सुरू केलं हे ज्ञान यज्ञाचं काम. त्यावेळेला रयत शिक्षण संस्थेची या ठिकाणी एकही शाखा नव्हती कराडमध्ये, हायस्कूल नव्हतं, ज्युनियर कॉलेज नव्हतं, तरी देखील अण्णा म्हणाले की मी उच्च शिक्षणाची सुरुवात करतो. त्यावेळेला फक्त आर्ट्स कॉमर्स महाविद्यालय होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना काय शिक्षण पाहिजे अशा पद्धतीने आम्ही बदल करत गेलो. आणि मला सांगायला अभिमान वाटेल, आज सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये 12,000हून अधिक विद्यार्थी 11वी पासून पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत आणि PhD पर्यंत शिक्षण घेतात. सातारा जिल्ह्यातील नव्हे तर सांगली असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोल्हापूरचे विद्यार्थी येत आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी शिकत आहेत. बाबा, मी अभिमानानं सांगेन, कृष्णा विश्वविद्यापीठ नक्की चांगलं आहे, पण तुमच्या पाठोपाठ आमच्या या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये देखील देशाच्या बाहेरचे 6-7 विद्यार्थी, आज एक विद्यार्थी अमेरिकेच्या चिलीमधून BSc मॅथमॅटिक्स करण्यासाठी सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये, दक्षिण कोरिया असेल, युक्रेनमध्ये आपले विद्यार्थी MBBS ला जातात, परंतु युक्रेनमध्ये काही विद्यार्थी MSc करण्यासाठी कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाला प्राधान्य देतात. हेच या ठिकाणी चाललेल्या कामाची पोचपावती मी म्हणेन. मी आणखीन एक सांगेन तुम्हा सर्वांना, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय चांगल्या पद्धतीने वाटचाल करते, म्हणून तरी आज गुणगौरव होतोय. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये गेट मधून आत आलेला प्रत्येक विद्यार्थी, त्याच्याजवळ पैसे आहेत का नाही हे मी कधीच पाहत नाही, त्याच्याकडे मार्क्स आहेत का नाही हे कधीच पाहत नाही, त्याला जो प्रवेश पाहिजे, ज्या तुकडीमध्ये प्रवेश पाहिजे, ज्या विषयाला प्रवेश पाहिजे, त्या विषयाला प्रवेश देण्याचं काम मी करतो. हीच आमची पोचपावती. आणि त्यामुळे माझ्या महाविद्यालयाची जाहिरात करण्यासाठी काही कुठं मला न्यूजपेपरमध्ये, चॅनलवरती जावं लागत नाही, मऊ पब्लिसिटी होते आणि गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मी चांगलं शिक्षण देतो. आणि म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि मी म्हणेन की विद्यासंख्येच्या बाबतीमध्ये देखील एक अतिशय चांगलं महाविद्यालय म्हणून या ठिकाणी आम्ही काम करतोय. हे काम करत असताना मी फक्त निमित्त आहे, मी प्राचार्य म्हणून काम करतोय, पण माझी जी टीम आहे, स्थानिक व्यवस्थापन समिती असेल, महाविद्यालयातील प्राध्यापक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, माझी विद्यार्थी आहे, CDC आहे आणि खूप मोठे माझे देणगीदार आहेत, त्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश मला मिळवता आलं आणि त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतोय. त्याचा मी एक वाक्य सांगेन, माझं मूळ गाव विटा, सांगली जिल्ह्यात, मी राहतो सातारमध्ये, परंतु गेली 20-22 वर्षे
प्राचार्य म्हणून मी कराडमध्ये काम करतोय. कराडमधले लोक मी पाहतोय, साताऱ्यातले लोक जवळून पाहतोय आणि विट्यातले सांगलीतले लोक तर गेले अनेक वर्ष पाहतोय. परंतु कराडची ही जी नगरी आहे, ह्या ठिकाणची जे लोक आहेत, ह्या ठिकाणची जी माती आहे ही खूप वेगळी आहे. मी म्हणतोय की कराड शहर सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पुढे आहे. शैक्षणिक दृष्ट्या बघितलं तर पुढे आहे, औद्योगिक दृष्ट्या कृष्णा चॅरिटेबलच्या माध्यमातून पुढे आहे, शिक्षणाच्या बाबतीमध्ये पुढे आहे. सर्वच क्षेत्रामध्ये कराड आणि कराडमधले लोक नेहमीच पुढे असतात. आणि म्हणून आज आम्हासारख्यांचं देखील या ठिकाणी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून गुणगौरव होतोय. शिक्षण मंडळाच्या बाबतीत मी काय सांगावं, तुम्ही अतिशय जवळून पाहताय गेली 105 वर्ष ही शिक्षण मंडळ, मग टिळक हायस्कूल असेल, कन्या शाळा असेल, महिला महाविद्यालय असेल, आत्माराम विद्यालय असेल, यासारख्या अनेक शाळांच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य करतात, शिक्षणाचं कार्य करतात. त्याचबरोबर या परिसरामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांचा देखील गुणगौरव करतात. आणि असं गुणगौरव झाल्यामुळं आम्हाला देखील थोडंसं आणखी पुढं चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते. त्याबद्दल शिक्षण मंडळाला देखील मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे माननीय डॉक्टर सतीश भिसे, माजी प्राचार्य, शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय कराड. विद्यार्थी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, हा पुरस्कार घेताना माझ्या मनामध्ये संमिश्र भावना आहे. पहिली भावना अशी की होम पिचवर सेंचुरी करण्याची जी मत असते ती इतर ठिकाणी केलेल्या डबल किंवा ट्रिपल सेंचुरीपेक्षा जास्त महत्त्वाची असेल. सचिन तेंडुलकरनी न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये डबल सेंचुरी केली तरी त्याला मुंबईत केलेल्या सेंचुरीचं महत्त्व जास्त असतं. तसं ज्या भागात मी घडलो, माझा जन्म मसूरचा, जन्मस्थळ मसूर आणि कर्मभूमी कराड, तेव्हा या होम पिचवर 104 वर्ष जुने असलेल्या शिक्षण संस्थेकडून माझा बहुमान होतोय ही मला अतिशय समाधानाची बाब आहे. आणि त्याच्याबद्दल ही सेंचुरी मारायला मदत करणाऱ्या या शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी अतिशय धन्यवाद देतो. दुसरी बाब मला जी आठवते, शाळेमध्ये एक गोष्ट आम्ही अभ्यासली होती त्याची आठवण होते. योगो जोशी एक मराठीचे प्रथित लेखक आहेत, त्या जुन्या पिढीतल्या लोकांना माहिती असतील. आणि त्यांनी लिहिलेली गोष्ट आहे ती गोष्ट मला कुठल्याही समारंभाच्या सत्कारांना जेव्हा मुद्दामपणे आठवते. पूर्वी गावामध्ये इनामदार लोक असत, तसंच एक गाव होतं, त्या गावामध्ये इनामदार होते. आणि दुर्दैवानं इनामदार निवर्तल्यानंतर इनामदारांबाईंची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसते. त्यामुळे त्या गावात असणाऱ्या एका डॉक्टरांच्या घरी स्वयंपाक करून आपलं उदरनिर्वाह करायची वेळ त्यांच्याकडे येते. अशा परिस्थितीमध्ये त्या घरी त्या डॉक्टरांच्याकडे कुठला तरी समारंभ असतो आणि त्या डॉक्टरांना आई नसतात. त्यामुळं ह्या इनामदारीबाई ज्यांच्याकडे स्वयंपाक करणार आलेले असतात त्यांच्याकडनं त्या मुलाचं झालेलं कौतुक हे त्यांना खूप मोठं वाटलं. आणि त्यावेळेला त्या मुलांना असं सांगितलं की इनामदारबाई, तुम्ही आईसारखं माझं कौतुक केलं. या मिळवलेल्या आपल्या संपत्तीला किंवा मोठेपणाला कौतुकाशिवाय पूर्णत्व येत नाही, असं योगो जोशींनी लिहिलेलं आहे. एखाद्या प्राध्यापकाच्या आयुष्यामध्ये जी काही संपत्ती किंवा वैभव मिळालेलं असतं ते त्याचे विद्यार्थी येत असतात. आर्थिक वैभव काय फार मोठं प्राध्यापकाला मिळतं असं नाही, परंतु विद्यार्थ्यांचं जे वैभव आहे त्या वैभवाला अशा प्रकारचं पूर्णत्व स्वरूप मला निवृत्त होऊन 15 वर्ष झाली. आणि 15 वर्षानंतर सुद्धा कराड नगरीनं माझी आठवण घेऊन माझ्या त्यावेळेला केलेल्या जे काही त्याचे थोडासा आढावा मी तुम्हाला देतो. की ज्या वेळेला मी 1987 साली इथं प्राचार्य म्हणून अधीनस्थ झालो त्यावेळेला फार्मसी कॉलेजची बिल्डिंग म्हणजे फार्मसी कॉलेजचं सगळं अस्तित्वच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या कृपाक्षेत्रामुळंच हे कॉलेज महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कराडमध्ये आलं.
पहिल्यांदा इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक सुरू झालं पहिल्यांदा, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं. पॉलिटेक्निकची बिल्डिंग नंतर इंजिनिअरिंगला इंडिपेंडंट बिल्डिंग असल्याशिवाय ॲप्लिकेशन मिळत नाही म्हणून त्यांना मिळाली. आणि मग हे 64-65 झाले आणि त्याचबरोबर फार्मसी हा एक विभाग म्हणून इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकमध्ये डिग्री आणि डिप्लोमा सुरू झाला. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शासकीय महाविद्यालय असं एकच महाराष्ट्रात होतं आणि आणखी 2 ठिकाणी डिप्लोमा सुरू झाला, तो आणि जळगाव आणि अमरावतीमध्ये. एकमेव असलेले हे शासकीय महाविद्यालय त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला एक 5-10 वर्षानंतर मग 10-20 वर्षानंतर प्रादेशिक अभिनिवेशाला त्यावेळेला औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये मग डिग्रीचं महाविद्यालय सुरू झालं आणि त्याच्यानंतर गेल्या 10-15 वर्ष रत्नागिरीमध्ये झालं. अशा प्रकारे 4 शासकीय औषध निर्माण महाविद्यालय आहे आणि एकमेव असलेल्या औषध निर्माण महाविद्यालयाचं प्राचार्यपद भूषवण्याचा मला मान मिळाला आहे, तर मी अतिशय मला समाधान आहे. त्या जमिनीसाठी जमीन अक्वायर करणं, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडं प्रत्यक्ष त्याची माहिती देऊन बिल्डिंग उभारणं, त्याचं सगळे रिक्रुटमेंट, तिथे असलेले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम सगळे मला काही सांगायचं नाही, पण हे सगळं करून त्याच्यानंतर डिग्रीचं इंटेक वाढणं, पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होणं, PhD सुरू होणं, या सगळ्या गोष्टी माझ्या कालावधीने मी करू शकलो, याचं मला समाधान आहे. तुम्ही केलेल्या कौतुकामुळे मला अतिशय आनंद होतोय. आणि कराडसारखं मी आणखीन एक अनुभव सांगतो की कराडचे महत्त्व त्याच्यानंतर बरंच कळलेलं आहे, पण 1990चा मी अनुभव एक सांगतो. 1990 एक आमच्या सगळ्या फार्मसी क्षेत्रातल्या शिक्षक वर्गांची असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया आहे आणि त्याचं नॅशनल अधिवेशन मी 1992 साली कराडमध्ये घेतलेलं होतं. 90 साली पहिलं अधिवेशन बंगलोरमध्ये झालेलं होतं, मैसूरमध्ये झालेलं होतं. दुसरं अधिवेशन बेंगलोरमध्ये झालेलं होतं. आणि ह्या भूमीमध्ये 90-91 साली ज्यांनी सुरुवात केली होती त्यांच्याशी माझा संपर्क होता. विशेषतः इथल्या माझ्या शिक्षक वर्गाला कन्सर्न न करता माझ्या धाडसावर मी 91 साली तिथे सांगितलं की 3रं अधिवेशन हे कराडलं आहे. त्या ऑडियन्समध्ये हे इंडियन लेवलचं असोसिएशन होतं आणि त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी मला विचारलं की कराड कुठं आहे. ही 1991ची गोष्ट आहे. 92ला हे अधिवेशन व्यवस्थित कराडमध्ये पार पडलं, लोकांना माहिती झाली. त्याच्यानंतर कृष्णा विश्वविद्यालयामुळे कराड या शहराचं नाव सगळ्या भारतभर आता पोहोचलेलं, आता परिस्थिती फारच वेगळी आहे. पण अतिशय खेडेगावामध्ये किंवा छोट्या ठिकाणी काम करण्यामध्ये विशेष आव्हानं असतात की शहरामध्ये एखाद्या गेस्टला बोलवलं, त्यांच्याकडून काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वगैरे राहिलं म्हणजे इझिली शक्य असतं. छोट्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो, परंतु आपल्या इच्छेच्या आपण हे सगळं करू शकतो. हे सगळं करताना ज्याप्रमाणे माझ्या प्राध्यापक वर्गाचं मला सहकार्य मिळालं, त्याप्रमाणे कुटुंबियांचंही सहकार्य मिळालं. बऱ्याच वेळेला मधल्या काही वर्षामध्ये ज्या वेळेला फार्मसी हा विभाग मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये 1 वर्षभर होता, काही कारणास्तव नंतर बाहेर आला, त्यावेळेला डीन म्हणून मला काम करायची संधी मिळाली. तेव्हा बरेचसे लोक मला प्रिन्सिपल ऑन व्हील्स म्हणायचे, कारण इथं आल्यानंतर एक 8 दिवसांनी पुन्हा एक नाशिकला मिटिंग असायची, त्यावेळेला जायचं म्हणजे जाणार नाही ह्याच्यात. अशा सगळ्या परिस्थितीमधून हे कॉलेज अतिशय चांगल्या प्रकारे उभारू शकलो मी, याचं मी समाधान मानतो माझ्या. आणि हे सगळं बाहेरचं काम करताना घरची जी जबाबदारी आहे ती पत्नीने अतिशय व्यवस्थित सांभाळल्यामुळं मला घरच्या कुठल्याही गोष्टीची काळजी बाहेर गेलो तरी करावी लागली नाही. त्याच्यामुळं माझे घरची मंडळी, पत्नी, भाऊ, बहीण, इतर सर्वांचं मला अतिशय सहकार्य मिळालं. तुम्ही सर्वांनी इथे येऊन कौतुक केलं, त्यामुळे तुमचे आभार मानतो आणि माझ्या संपर्क. धन्यवाद सर. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते माननीय डॉक्टर अनिल मुद्देदार सर यांना, अध्यक्ष शिक्षण मंडळ कराड. व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे श्री सुरेशरावजी भोसले साहेब, त्यांच्या सुविध पत्नी सौ उत्तरा वहिनी, आमच्या शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री बाळासाहेब कुलकर्णी, त्यांच्याही सुविध पत्नी, त्यानंतर उपचेअरमन
व्हाईस चेअरमन परांजकर मॅडम, आपल्या संस्थेचे डायनॅमिक सचिव चंद्रशेखरजी देशपांडे, त्याच्यानंतर आपले आजच्या प्रमुख पाहुण्यांचे डॉक्टर भिसे सर आणि राजेंद्रजी लाटकर सर, त्याचप्रमाणे राजवाने सर, त्यांच्या पाठीमागे बसलेले सर्व सन्माननीय गुरुजन, याच्या स्टेजच्या पुढील सर्व गुरुजन वर्ग, विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, क्लेरिकल पोस्टवरचे सर्व कर्मचारी आणि मुख्य म्हणजे पत्रकार, राजकीय पुढारी, राजकीय कार्यकर्ते, सर्व पक्षांचे जे काही पदाधिकारी असतील त्या सर्वांना प्रथम मी नमस्कार करतो आणि माझ्या भाषणाची मी सुरुवात करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हे आपल्याकडं प्रसिद्ध वचन पूर्वजांनी आपल्या सांगितलेलं आहे. आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरूंच्या ऋणातून उतराई होण्याचा किंवा मुक्त होण्याचा पवित्र दिवस. गुरूंची व्याख्या काय, तर आपल्याला मागे आपल्याच संस्थेच्या एका कार्यक्रमाला प्राध्यापिका या लेले मॅडम, धनश्री लेले, त्यांनी आपल्याला सांगितले जो लघु नाही तो गुरु. पण माझे काही मित्र असे म्हणतात की आहे तसं नाही, जो आपल्या शिष्यांना आपल्या भोवती गुरु गुरु फिरवतो तो गुरु. त्यात आता जोगचा भाग सोडून द्या, परंतु ज्या गुरूंना आपल्याला वंदन करायला पाहिजे, त्यांना आयुष्यात कधी विसरायचं नाही. आता गुरूंचे प्रकार किती आहे, तर आध्यात्मिक गुरु, आध्यात्मिक गुरु हा एकच असतो, एकुलता एक. दुसरे लौकिक गुरु, लौकिक गुरु हे अनेक असतात. आता आपल्याला मराठी शिकवण्यापासून, फिजिक्स पासून ते पार आमच्या MCच्या इडॉलॉजीपर्यंत जे सगळे गुरु भेटले ते लौकिक गुरु. आणि तिसरा प्रकार म्हणजे परात्पर गुरु, म्हणजे आपल्या गुरूंचे जे गुरु ते परात्पर गुरु. आता या गुरूंच्या महत्वाचं तुम्हाला एकच उदाहरण जास्त सांगतो, कारण मला जास्त बोलायला जास्त अवधी मिळणार नाहीये. तर आपले दत्तगुरू आपल्याला माहिती आहे, तर आपल्या दत्तगुरूंच्या सारख्या गुरूंनी सुद्धा 24 गुरु केले होते आणि त्यातला एक गुरु श्वाननिधीतला होता. म्हणजे गुरूंचं महत्व किती आहे पहा. आपण सर्व गुरूंचे प्रतिनिधी म्हणून श्री व्यास महर्षींची पूजा करतो. आता का, तर व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासाने जे सांगितले ते जगातलं सर्व त्याने अगोदर सांगूनच ठेवलेले जगात जे आहे ते ज्ञान, म्हणून त्यांची पूजा करतो. कारण आता जर काही आपल्या मायथॉलॉजीचा विचार केला तर काही गुरु शिष्यांच्या जोड्या ज्या आहेत त्या खूप फेमस आहेत. काही गुरुना फेमस केलं, काही शिष्यांनी गुरुना फेमस केलं, अशा आहेत. त्याच्यामध्ये शुक्राचार्य, त्याच्या कचरे, वरतंतू, कौत्स, वसिष्ठ, श्रीराम, सांदीपनी, श्रीकृष्ण, त्याच्यानंतर श्रीकृष्ण, अर्जुन, चाणक्य, चंद्रगुप्त, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद आणि आता अलीकडच्या ह्याच्यातले गोंदावलेकर महाराज आणि तुकाई. ह्या सर्व गुरूंच्या जोड्यावर जर बोलायचं झालं तर 1 तासाचं लेक्चर द्यावं लागेल, एवढं प्रचंड त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे. पण हे सांगण्यासारखा आता वेळ नाही आपल्याला. तर आता आपण ज्या गुरुमूर्तींना आमंत्रित केलेलं आहे त्या सर्व गुरुमूर्तींना माझ्यातर्फे आणि शिक्षण मंडळातर्फे वंदन, प्रणिपात, साष्टांग नमस्कार आणि साष्टांग दंडवत असं करतो आणि माझ्या पुढील भाषणास सुरुवात करतो. माझ्यावर आज जी जबाबदारी दिलेली आहे ती आपल्या सर्वांचे या भागाचे लाडके कार्यकर्ते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे श्री आपले सुरेश बाबा भोसले यांच्याबद्दल माझं मत मला व्यक्त करायचे. आज खूप दिवसांनी कपिलाशिष्टीचा योग जसा येतो तसा हा योग आलाय. मी खूप दिवसांनी ह्या योगायोगाची वाट पाहत होतो आणि मला वाटतं आपल्या सचिवांनी आणि चेअरमन साहेबांनी याची इनिशिएटिव्ह घेऊन हे केल्यामुळं हा मला योगायोग प्राप्त झाला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आता आपल्या गुरूंच्या आपल्या ज्या गुरुमूर्ती आहेत सुरेश बाबा भोसले यांचे पिताश्री कैलासवासी जयवंतराव भोसले उर्फ आप्पा यांचे कार्य आधार उत्तुंग हे सर्वांना माहीत आहे. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या माळरान, गायरान, मेंढरांचं चरावरान यावर त्यांनी वटवृक्षाचं बीज पेरलं. त्याचा खूप मोठा विस्तार होऊन तो कल्पवृक्षात रूपांतरित झाला. येथे आरोग्य नगरी वसली. मेंढरे चालणाऱ्यांच्या सकट सर्वांचं कल्याण झालं. त्यांना रोजगार मिळाले.
श्रीमद भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीं तात गच्छती असं कृष्णाने सांगितलंय. एवढं प्रचंड कल्याणाचं काम केल्यामुळे कैलासवासी अप्पा यांच्या आत्म्यास कीर्तिरूपी अमरत्व प्राप्त झालंय. त्या कृष्णाकाठावर ज्या महान व्यक्तींनी किंवा महान आत्म्यांनी जन्म घेतला त्यापैकी एक म्हणजे आजचे प्रमुख पाहुणे आपले सर्वांचे श्री सुरेश बाबा. शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते. गीतेमधील या उक्तीप्रमाणे कैलासवासी अप्पासाहेब व कैलासवासी आईसाहेब यांच्या पोटी बाबांचा जन्म झाला. तो त्यांच्या मागील जन्मातील आपला योग पूर्ण करण्यासाठीच गोल्डन स्पून एवढंच नव्हे तर प्लॅटिनम स्पून हे त्यांच्या भाग्यात होते. त्यांचे वर्णन करणारा मी म्हणजे सूर्यापुढे काजवा किंवा नदी माडगुळकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्योतिने तेजाची आरती. हिमालयासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे वर्णन करणारा मी म्हणजे सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या माण देशातील शून्यातून वर आलेला एक अतिसामान्य माणूस. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात जर भाषेतच सांगायचं झालं तर आश्चर्याचे एक उदाहरण त्यांनी सांगितलंय की मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी असं तुम्हाला भास होईल. तरी पण मी शिक्षण मंडळाच्या वतीने त्यांचा गुणगौरव करण्याचे धाडस करतो. त्यांचे वर्णन सत्कार गौरव खूप दिग्गज लोकांनी केलेले मी ऐकले आणि पाहिले. श्री ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे परी गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा तरी माझी या दुर्वादळा नाद म्हणे की तरी ते माझे हे 4 शब्दरूपी दुर्वादळ स्वीकारतील अशी मला आशा आहे. आमचे बाबा सर्व म्हणतात तसे साखरेसारखे गोड स्वभावाचे आहेत. ते 2 साखर कारखाने चालवतात म्हणून ते साखर सम्राट साखर महर्षी म्हणा. शेती संशोधक म्हणजे कृषी महर्षी. सहकाराच्या माध्यमातून सर्वांचा उद्धार करणारे सहकार महर्षी सहकार सम्राट. अनेक उद्योगांची स्थापना करून ते यशस्वीपणे चालवणारे उद्योग सम्राट अथवा उद्योग महर्षी. वैद्यकीय शिक्षणाबरोबरच इतरही अनेक शिक्षण संस्था उभारून चालवणारे शिक्षण सम्राट किंवा महर्षी. कृष्णा बँक व इतर पतसंस्था चालवणारे अर्थतज्ञ कुशल सर्जन धन्वंतरी संशोधक. तर त्यांनी बरेच संशोधनाला स्पॉन्सरशिप केलेली आहे कोरोनाच्या काळात. आणि कोरोनाच्या काळातील देवदूत असे आहे मितभाषी. ऐकावे जनाचे करावे मनाचे या वृत्तीचे तरीही डाऊन टू अर्थ असे आहे. इतक्या त्यांच्या क्षेत्रातील उत्तुंग भरारीने माझे डोळे दिपून गेले. त्यांचा तो बायोडाटा बघून श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळी त्याची जी स्थिती झाली तशी माझी आज झालेली आहे. आणि त्यांना सार्वपूर्णपणे समजून घेण्यासाठी मला पण भगवंताने दिव्य दृष्टी द्यावी अशी माझी भगवंताला प्रार्थना आहे. हे कर्तृत्व एका स्थितप्रज्ञ व योगी महामानवाचेच शक्य आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीहि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम असं अर्जुन अगदी प्रामाणिकपणे निरागसपणे कृष्णाला विचारतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण गेले 28 वर्षे त्यांच्या सान्निध्यात आहे आणि मी अनुभवलं. निवडणूक पदयात्रेच्या वेळी त्यांच्याशी चर्चा करताना त्यांच्या बऱ्याच आस्पेक्टचा मला परिचय झाला. त्यातून त्यांच्या स्वभावाचं दर्शन झालं. तपस्वीभ्यो धिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मीभ्यश्च धिको योगी तस्मात् योगी भवार्जुन असं जेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितलं असे आमचे बाबा महान योगी आहेत. निष्काम कर्मयोगी आहेत. एवढंच नव्हे तर श्रीमंत योगी आहेत. ते निगर्वी संयमी आणि अजातशत्रू आहेत. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाजयो अशाप्रमाणे वागणारे स्थितप्रज्ञ योगी आहेत. नेहमी सॉफ्ट स्पोकन असणाऱ्या बाबांना मी रागावलेलं कधीच बघितलं नाही. त्यांच्या कुटुंबातील काही हृदय आठवणी मला अजून आठवत आहेत. 97 साली जेव्हा मी जॉईन झालो त्यावेळी आप्पासाहेब होते. त्यांनी मला आल्याच पहिल्यांदा सांगितलं आम्ही तुम्हाला सोडणार नाही पण तुम्ही आम्हाला सोडायचं नाही. म्हणलं ठीक आहे तुम्ही कुठलाही अर्ज घेऊन या मी वाचणार पण नाही. मी लगेच मंजुरी देणार का तर तुम्ही अनावश्यक काही मागणार नाही. त्याच्यानंतर दुसरं एक मिस्किरपणे त्यांनी मला हे होतं मी तुम्हाला सिनियर आहे तुम्ही माझ्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. तुम्ही केसाला डाय लावून यंग दिसायचा का प्रयत्न करत नाही. आपलं थोडीत असल्यासारखं झालं. म्हटलं आप्पासाहेब मला फक्त कंटाळा किंवा आळस हेच कारण आहे दुसरं काही नाही. त्याच्यानंतर
कैलासवासी आप्पासाहेब व श्री सुरेश बाबा यांनी कधीही मला एकेरी उल्लेख केलेला आठवत नाहीये. मी बाबांना खरं म्हणजे 2 वर्ष ज्युनियर आहे. घरातील सर्वांना लागणारी युरॉलॉजीची मेडिकल सर्जिकल ट्रीटमेंट करण्याची यांची त्यांनी मला संधी दिली. कॉन्फरन्स येईपर्यंत कधी कधी त्यांनी माझी वाट बघितली. फलटणच्या उत्तरावहिनीच्या माहेरच्या पाहुण्यांना सुद्धा मला पाठवताना त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मला अजून आठवत आहे. आणि बाबा कुशल सर्जन आहेत त्याचं मी मूर्तिमंत उदाहरण बघितलं होतं की एकदा बाबांनी कंजनायटिव्ह फ्लुइड हर्निया, लहान मुलांच्यातला एक हर्निया असतो, तो इतका सुंदर सेट केला होता. त्यांनी मला तो दाखवण्यासाठी ठेवला होता स्पेसिमेन. ते इतकं मला बघून इतकं छान वाटलं की बाबांचं कौशल्य किती छान करतो, तसं अवघड आहे फक्त रिसेट करणं. तसं मी काढलेला एक मोठा स्टोन सीताफळासारखा दिसत होता, तो कौतुकाने त्यांनी पाहिला आणि सर्वांना दाखवला. आता हे कौतुक करणारा असं व्यक्तिमत्व आहे. युरॉलॉजीची इन्स्ट्रुमेंट्स फार कॉस्टली असतात, महाग असतात. त्यांची आपले उद्योगासह त्यांची इन्स्ट्रुमेंट्स आणून त्यांचा पेशंट आणून आपल्याकडे सर्जरी करतात. त्यांना त्यांच्या इन्स्ट्रुमेंटचा योग्य मोबदला द्यावा. कन्सेशन देताना सर्वांना विचारल्याशिवाय त्यांचा चार्ज कमी करू नये अशा अवस्थाने सर्वांना दिल्या होत्या. सुपर स्पेशालिटीच्या कन्सल्टंट डॉक्टरांच्या इतक्या बारकाईने काळजी घेणारे फार कमी मालक लोक आहेत. ते आमचे मालकच आहेत, आम्ही मालकच मानतो. कारण टाटा सरांच्या तोंडी नेहमी शब्द, अरे बुद्धीराज मला सगळं मान्य आहे पण मला मालकाला विचारलं पाहिजे, तसा शब्द तो माझ्या अजून तोंडात आहे. त्यामुळे मी माझ्या हॉस्पिटलमध्ये माझे मेजर सर्जरीचे पेशंट कृष्णा हॉस्पिटलमध्ये नेऊन ऑपरेट करतो. माझ्या कृष्णाच्या उघडीमध्ये माझ्या हॉस्पिटलमधून पाठवलेल्या पेशंटचीच गर्दी असते. आता त्याच्यामध्ये असं आहे की युरॉलॉजी जे डिपार्टमेंट आहे हे स्थापन करणं आणि ते सर्जरी पासून सेपरेट करणं हे फार अवघड टास्क होतं. पण ते बाबांनी मनावर घेतलं आणि त्याची स्थापना केली. हायटेक युरॉलॉजी, रिनल ट्रान्सप्लांट, MCH युरोकोर्स, MCR रिकग्निशन या सर्व अडथळ्यातनं ते सुरू झालं. आज 6 वर्ष झाली मी त्या युरॉलॉजी डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे आणि प्रोफेसर ऑफ युरॉलॉजी आहे. तालुका पातळीवर MCH युरोच्या कोर्स असणारे भारतातील एकमेव मेडिकल कॉलेज व कृष्णा विश्वविद्यापीठातील त्यातील सर्व व मेडिकल कॉलेज व कृष्णा विद्यापीठ हे भारतात एकच आहे असं मला वाटतंय आता सध्या तरी. त्याचप्रमाणे एकमेव कॉलेज आणि एकमेव विद्यापीठ यांना मार्गदर्शन करण्याचं त्यांचं जे काय हातोटी आहे ते अप्रतिम आहे. त्यातील सर्व शाखांचा विस्तार दिवसेंदिवस होत आहे. वेदपाठशाळा, संस्कृत विद्यापीठ, त्याच्यानंतर भारतीय संस्कृती, श्रीकृष्णाचा अवतार असलेला अध्यात्म विद्या यांचाही विकास त्यातून व्हावा असं मला वाटतं. मेडिकलसाठी ज्याप्रमाणे परदेशी येत आहेत विद्यार्थी येत आहेत त्याप्रमाणे अध्यात्म विद्या शिकण्यासाठी येतील. तक्षशिला, नालंदा याप्रमाणे कृष्ण विश्वविद्यापीठ जगात प्रसिद्ध होईल असं मला वाटतं. तालुका पातळीवरचं MCH कोर्स सुरू असलेलं मेडिकल कॉलेज आणि विद्यापीठ हे एकमेव आहे, ह्याचा मला अभिमान आहे. आपला पुरस्कार किती सत्पात्री आणि एकमेवाद्वितीय महान व्यक्तीला दिला जातोय हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. कृष्णा कुटुंबातील 40च्या वर संस्था वेळेचं नियोजन योग्य पद्धतीने करून यशस्वीपणे चालविणे ही अवघड गोष्ट आहे. शांतपणे चिडचिड न करता हे कार्य अखंडपणे चालू आहे. त्यांच्या या महान ज्ञान यज्ञास, कृषी कल्याण यज्ञास, अर्थ यज्ञास तसेच सहकार यज्ञास आमच्या शिक्षण मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वेळेअभावी मला इथं थोडं थांबावं लागतंय कारण सांगण्यासारखं खूप आहे पण वेळ आपल्याकडं थोडा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षण मंडळ. धन्यवाद. तर सुरेश बाबा भोसले यांना विनंती आहे त्यांनी मनोगत व्यक्त करावे. माननीय चंद्रशेखर देशपांडे साहेब, माननीय डॉक्टर अनिल हुद्देदार, माननीय राजेंद्र लाटकर, माननीय श्रीमती अनघा परांकर, इथं उपस्थित माननीय भिसे सर, माननीय राजमाने सर, आमचे सर्व सहकारी, आमचे संचालक, व्हाईस चेअरमन, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, कराड शिक्षण मंडळ याची 100 वर्षापेक्षा जास्तीची परंपरा आहे. या संस्थेची ओळख जी आपल्या कराडमध्ये आहे
तसं मला वाटतं ह्या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये झाली पाहिजे इतकं मोठं काम तुमचं आहे. 100 वर्षापूर्वी सुरू झालेली संस्था आजही तितक्याच तात्परतेनं आणि तितक्याच दिमागानं चालते. याच्या पाठीमागं 100 वर्षाचा तुमची तपश्चर्या आहे, इथं चालवणाऱ्या लोकांची आहे. त्याच्या संस्था सुरू होतात आणि बंदही पडतात, चालतही नाही. पण 100 वर्ष चालवायची आणि ज्या उद्देशानं सुरुवातीच्या लोकांनी, त्या दृष्टी लोकांनी सुरू केलेली त्या सिद्धांतावर चालवायची, त्या कारणासाठी चालवायची, हे फार मोठं काम शिक्षण मंडळ कराडने केलेलं आहे. आणि तसं विचार केला तर अनेक तऱ्हेनं सातारा हे शिक्षणाचं, जसं पुणे माहेरघर म्हणतात तसं ग्रामीण भागामध्ये सातारा आहे. कर्मवीरांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. आणि इथं जेवढ्या संस्था सुरू झाल्या, तुम्ही विचार करा, आज कराड शिक्षण मंडळाचं महत्त्व कसं आहे की जे जे कराडमध्ये झाले, अगदी चव्हाण साहेबांच्यापासून इथं शिकलेले आहेत आणि ही कराडची ओळख झाली. टिळक हायस्कूल कराडची ओळख आहे, कन्या शाळा कराडची ओळख आहे, महिला महाविद्यालय ही कराडची ओळख आहे. आणि तिथं हे जेवढे महान व्यक्तिमत्व कराडमधनं तयार झाले चव्हाण साहेबांच्यापासून, त्यांनी इथं शिक्षण घेतलं, हे महत्त्वाचं आहे. आणि हे तुम्ही पुढं चालत ठेवलेलं आहे. आता विषय एवढाच आहे की इथं काम करणारी ती लोक, आता प्रभुने सर शिक्षण मंडळामध्ये कमी ओळखतात, प्रभुने सर अनेक लोक जिथं जिथं ज्यांनी काम केलं ह्या कराडमध्ये, ह्या चव्हाण साहेबांनी सुद्धा शिक्षणाचा म्हणजे महत्त्वाचा सगळ्या महाराष्ट्राची दृष्टी त्याच्यासमोर होती. पहिलं शासकीय फार्मसीचं कॉलेज, पहिलं शासकीय इंजिनिअरिंगचं कॉलेज साताऱ्यात झाले नाही, कराडमध्ये झालं. म्हणजे कराड शिक्षणाच्या बाबतीमध्ये नेहमीच पुढं होतं. आणि ही परंपरा आता चालू राहिली, हे महत्त्वाचं आहे. आज आपल्याला एक एक पाऊल पुढं घेत जायचं आहे. आणि मला दुसरं आपलं पाहताना हे लक्षात आलं की ही पावलं आपण घेतात आमच्यासारखं आहे. थोडी पब्लिसिटी कमी आहे, थोडी माहिती लोकांना कमी आहे, पण सगळे स्किल कोर्सेस चालू केलेले आहेत. तुम्ही संशोधनाला आता प्रोत्साहन देत आहे. म्हणजे शिक्षण मंडळ आज नवीन पिढीला जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू तुम्ही एक एक पाऊल पुढं घेत गेलं पाहिजे. जसं आता राजमाने साहेबांनी सांगितलं, आता जसं की नावं मी घ्यायचं, जसं प्रभुदेंचं नाव शिक्षण मंडळाशी जोडलेलं होतं, तसं रावेकरांचं नाव सायन्स कॉलेजशी जोडलेलं, विसे सरांचं नाव फार्मसीचं जोडलेलं, आणि आता एक नवीन नाव SGMचं हे राजमाने साहेब तुमच्या नावाचं जोडलेलं. अशी कराडमध्ये तयार होणारी ही गुरुमंडळी आहे. म्हणून मला माहिती, हा कार्यक्रम तुम्ही का ठेवला, हे सगळे गुरुजन विसे सर आहेत तिथे, राजमाने सर आहेत, यांना घेऊनच हा कार्यक्रम असतो. आणि म्हणून गुरुची व्याख्या आता पहिल्यांदा सांगतो की ओळख करून देताना गौरव समारंभात काय असते, आपल्याकडे इतकी स्तुती करतात. एक बरं झालं की जे काही हुद्देदार सरांनी सांगितलं ते संस्कृतमध्ये सांगितलं, पण गुरुची व्याख्या आता कबीराच्या दोह्यात सांगतो. कबीर म्हणतात, गुरु गोविंद मिले तिके लागो पाय. गुरु आणि देव एकत्रित भेटल्यानंतर कुणाचे मी पाय धरू, तर ते म्हणतात बल्हारी गुरु गोविंद देव मुला. म्हणजे गुरु होते म्हणूनच मी देवापर्यंत जाऊ शकलो, गुरुचे पाय अगोदर धरले पाहिजे. ही गुरुचा हेतूच नसताना. आणि म्हणून जे ज्यांचा त्यांनी सत्कार केला यांचं मोठं योगदान आहे त्या बाबतीत. आणि याचा विचार करता करता
मुद्देदार सरांनी तक्षशिला, नालंदा ह्याचा म्हणजे यांचा उल्लेख केला. त्याचबरोबर मला बसल्या बसल्या सांगितलं की आता आपण वैदिक शिक्षण थोडंसं आपल्या विद्यापीठामध्ये का सुरू करू शकत नाही. मी म्हटलं जरूर विचार करू. मी म्हटलं काय करावं लागेल. तर ते म्हणजे मी थोडी चौकशी केली की आता म्हटलं थोडंसं इतकं जरी आमचं वय झालं असलं तरी आता थोडंसं त्याच्याबद्दल माहिती घ्यावी, थोडंसं शिकावं. तर त्यांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं आता ऋग्वेद शिकायचं असेल तर 12 वर्ष लागतात. त्याच्यामुळं ते काही लगेच शक्य नाही आहे. परंतु हा वैदिक पिरियड होता, हा 1500 BCचा पिरियड होता. वैदिक शिक्षण आपल्या 5000 वर्षाची परंपरा आम्ही सांगतो आमच्या सिव्हिलायझेशनची, म्हणजे हिंदू सिव्हिलायझेशनची. आणि त्याच्यानंतर बौद्धिक पिरियडद्वारा बुद्धाचं शिक्षण जे आलं 500 BC म्हणजे त्याच्यानंतरचं, त्यावेळेला ही नालंदा विद्यापीठ याची स्थापना झाली. आणि नालंदा विद्यापीठाचं काय महत्त्व होतं अजून बऱ्याच लोकांना माहिती आहे की पूर्वीच आता नाव घेतलं जातं नालंदा विद्यापीठाचं म्हणून. त्या नालंदा विद्यापीठामध्ये त्यावेळेला 500 BC मध्ये 10,000 विद्यार्थी होते. एका विद्यापीठामध्ये 10,000 विद्यार्थी. त्यावेळेला जगामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट सेंटर ऑफ लर्निंग सगळ्या विश्वामध्ये हे नालंदा विद्यापीठ. त्याचं पुस्तक संग्रह एवढा होता की ज्या वेळेला हे इन्व्हेंटर झाले आणि त्यांनी ते उद्ध्वस्तच केलं त्यावेळेला काही महिने ती पुस्तकं द्यावं इतका पुस्तकाचा संग्रह होता. हे आमचं नालंदा विद्यापीठ, हे आमची म्हणजे ही आमची परंपरा आहे, ही आमची हिस्ट्री आहे. पण आज नाही ना, आज मागं पडलो ना. नेहमी आपण विचार करतो की काय झालं इतकं पुढं असताना सगळ्या गोष्टीमध्ये, सायन्समध्ये, मॅथमॅटिक्समध्ये, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये, सगळ्या विषयामध्ये, स्पिरिच्युअलिटीमध्ये हा देश सगळ्यात पुढं होता. आमचं शिक्षण सगळ्यांच्या पेक्षा पुढं होतं. मागं का पडलं? आणि त्याच्यासाठी तुम्ही इतिहासात गेले तर ते काय फार अवघड आहे समजणं असं नाही की ज्या स्वाधीन झाल्या हिंदुस्थानावर, जे इन्व्हेडर झाले, अगदी ह्या मुघल पिरियडच्या अगोदर सुद्धा खिलजी डायनॅस्टी होती. माझ्या माहितीनं 1200 शतकापासनं म्हणजे ऑलमोस्ट 700-800 वर्ष आम्ही परत अंतरात राहिलो. ब्रिटिशांचा अलीकडचा काळ, पण त्याच्या अगोदर सुद्धा परत अंतरात होतो. आणि हे जे इन्व्हेडर झाले यांनी आमच्यासाठी काय केलं सांगा? राज्यच केलं ना. यांनी काय कुठल्या शिक्षणाचा प्रसार व्हावा, व्यापाराचा प्रसार व्हावा, ह्या देशामध्ये काही करावं असं काही झालं नाही. युरोपमध्ये तुम्ही विचार करा 1400-1500च्या नंतर रेनेसान्स झालं, तिथं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं, शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. पण आमच्या देशामध्ये आम्ही पारतंत्र्यात, आम्हाला शिक्षणाची कुठलीही सोय आमच्याकडे नव्हती. आणि म्हणून आज आम्ही जे नावं घेतो सोशल रिफॉर्मरची, ती फार मोठी नावं आहेत. आज लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ हे पहिल्या जे 10-11 तुमचे ट्रस्टीज होते त्यांनी ही संस्था चालू केली. आणि खुद्द लोकमान्यांनी काय केलं? लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि चिपळूण ह्या तिघांनी मिळून पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी चालू. 1880 साल 1880 डेक्कन एज्युकेशन सोसायटी चालू केली. आणि त्याचे पहिले प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकर आहे पहिले. आणि अर्थात केसरी हे वृत्तपत्र सुद्धा चालू केलं. प्रबोधन करायचं, शिक्षणाचं महत्त्व त्यावेळेला त्यांना पहिली शाळा तिथं चिपळूणकरांनी सुरू केली पुण्यामध्ये. आणि ही दृष्टी त्यांना होती. आणि तसेच आमच्याकडे नंतरच्या काळामध्ये अनेक लोक झाले. प्रामुख्यानं नाव घ्यायचं झालं तर महात्मा ज्योतिबा फुलेंचं, सावित्रीबाई फुलेंचं आहे. मुलींचं शिक्षण झालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष केला. आणि आमचे शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांनी किती योगदान केलं.
ते जे शाहू बोर्डिंग सुरू केलं त्यांनी, मुलांचे हॉस्टेल चालू केले, नवीन महाराष्ट्रातले सगळे जे नेते मंडळी तयार झाले ते त्या हॉस्टेलमध्ये शिकले. आपण मला म्हणायचे मी होतो, भाऊ होते, हे शिवाजीराव भोसले होते, राजाराम बापू होते, हे सगळे त्या बोर्डिंगमध्ये शिकून पुन्हा ह्या महाराष्ट्रात राजकारणात हे आले आणि समाजकारणात आले. मोठं योगदान हे लोक करू शकले शाहू महाराजांच्या बोर्डिंग मधनं शिकून. आणि रिफॉर्मिस्ट म्हणजे काय आणि दृष्ट्या म्हणजे काय, पहिल्यांदा डॅम बांधणारं कोण होतं? मुघलांनी डॅम बांधले नाही, मुघलांनी व्यापारपेठ तयार केली नाही, हे शाहू महाराजांनी केली. ही आमची खरं म्हणजे परंपरा आहे आणि हे आपल्याला पुढं नाही. किंवा आज आम्ही आता राजमाले सर, आम्ही आहेत, बिसे सर, आपण आहेत, आपलं योगदान अजूनही या पुढच्या येणाऱ्या पिढीला खूप व्हायचं आहे. आणि आज नवीन चॅलेंजेस आहे, शिक्षणाची पद्धती बदललेली आहे, आपल्याला त्या दृष्टीतनं विचार करावा लागेल. आम्ही विचार करतो ज्या वेळेला आपण ही संस्था शिक्षेमध्ये शिक्षण संस्था चालू केली 1962 साली आपण शेतकरी शिक्षक प्रसारक मंडळ सुरू केले 1962 साली. आणि त्यावेळेला काहीच नव्हतं, शिक्षणात काय करायचं तर त्यांनी पहिली शाळा चालू आणि त्या शाळेसाठी आता मुलं तिथं गावातनं शाळेला यायला रस्ता नव्हता, गावातनं यायला वाहन नव्हतं, मग गुरुकुल पद्धती स्वीकारावी लागली, म्हणजे तिथं राहायला लागत होतं. मग एक हॉस्टेल तयार केलं त्या मुलांना त्या आणि त्यावेळेला शिक्षण संस्थेला पैसे तर कुठं होते हे सगळं करायचे. तर त्यावेळेला डोनेशन मिळायचे. तर डोनेशन शेतकऱ्याकडे गेल्यावर काय मिळायचं, कोण गहू द्यायचं, कोण तांदूळ द्यायचं, कोण तेल द्यायचं, असं सगळं गोळा करून त्या मुलांना हॉस्टेलमध्ये. आणि मग आपण त्यांना एक जागा दिली, हे म्हणजे 2 एकर घ्या, ह्याच्यात भाजी लावा, जे काही तुम्ही ह्याच्यात पिकवाल ते तुमच्यासाठी आहे. अशीच ही शाळा पहिल्यांदा आमच्या शेतकरीवर सुद्धा चालू झाली. पहिल्यांदा 300 मुलं होती ती, अशी शिकून पुढं अर्थात नंतर आपण असं मत होते की व्यावसायिक शिक्षणाकडे आपण जास्त भर दिला पाहिजे. म्हणून सुरू करताना सर आम्ही सायन्स कॉलेज आपण चालू केलं. पहिल्यांदा सायन्स कॉलेज म्हणजे शाळा होतो गावामध्ये. आता देशपांडे साहेब आहेत, आपल्या वडिलांची सुद्धा माझी, आम्ही नुकतं कॉलेजमधलं बाहेर पडलो होतो, माझी सुद्धा ओळख, माझं त्यांच्याशी थोडा संवाद झालेला आहे. आणि तसंच कुलकर्णी साहेब इथे आहेत, आपल्याही मधुवर्णांचा आमचा संवाद झालेला आहे. तर गावामध्ये आमचा जो वाडा होता तो वाड्यापासून ती जागा त्याच्यामध्ये ताराबाई माधवराव विद्यालय निघालं. मग जागा घेऊन तिथं संभाजी विद्यालय कारखान्यावर एक शाळा चालू केली, इंग्लिश मिडियम चालू केली. सगळ्यांना त्यावेळेला इंग्लिश मिडियमची शाळा पाहिजे होती. आणि सायन्स कॉलेज चालू केले. नंतर गावातली लोक आली आणि सगळे म्हणाले की सायन्स कॉलेज चालू केले पण आपण तुम्ही आर्ट्स कॉलेज पण करा. आपण म्हणजे आर्ट्स कॉलेज करून काय करायचं नाही. म्हणजे आत्ताच्या घडीमध्ये त्यावेळेची परिस्थिती अशी होती, आपल्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही आर्ट्स कॉलेज चालू केलं तर आपल्या मुली शिक, म्हणून आर्ट्स कॉलेज चालू झालं. अर्थात आता मुली आर्ट्स कॉलेजला काही जात नाही, सगळ्या व्यावसायिक कॉलेजला जातात आणि जास्त जागा तेच घेतात. आता सुद्धा सगळे पारितोषिक बघा करून मिळवते. तर हे आता हे आमचं दररोजचं हे आहे, म्हणजे ही फायंडिंग आहे दररोजचं की आता मुली शिक्षणामध्ये आणि सगळ्या क्षेत्रामध्ये. आश्चर्य असं मानलेच तुम्हाला सांगायचं, आश्चर्य असं की ॲग्रिकल्चर कॉलेज आम्ही सुरू केलं तर त्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आता 50% जास्त मुली येतात. मी म्हणतो तुम्ही नक्की शेती करणार आहे का? म्हणजे इथं ॲग्रिकल्चर कॉलेज आला म्हणजे आता मुलांच्या पुढं आता त्यांचं मेरिट असल्यामुळे येतात, पण ते फाउंडेशन कोर्स म्हणून येतात. ते पुन्हा स्पर्धा परीक्षेला बसतात, UPSC MA सगळे MPSCला बसून कोण फॉरेस्ट ऑफिसर होतोय, कोण प्लांट होतोय, असं मोठं म्हणजे त्यांना एक व्यवसायाचं साधन तिथं तयार झालं आहे. ॲग्रिकल्चर कॉलेज हे आता असा कोर्स समजला जातो की त्याच्यातनं ही प्रगती होते. IASला बसतात त्याच्यातनं. आणि सगळ्यात जास्त सक्सेस रेट हा
ॲग्रिकल्चर कॉलेजेसचा ज्या UPSC MPSCला हे सुद्धा आपल्याला सांगायला हरकत नाही. आता त्या शाळेपासून सुरू होऊन हळूहळू पुन्हा आर्ट्स अँड मग कॉमर्स फॅकल्टी ॲड केली आणि नंतर जे कॉलेजेस आपल्याकडे कराडमध्ये शासकीय औषध निर्माणशास्त्र झालं, इंजिनिअरिंग झालं, पण मेडिकल कॉलेज झालं नाही. आणि 1983 साली मला आठवतं 82 साली दवाखान्याचं उद्घाटन केलं चव्हाण साहेबांनीच केलं. 83 साली आमच्या नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन होतं, त्याला आले ते त्यावेळेला 10 जण झाले आणि त्यावेळेला चव्हाण साहेबांनी सांगितलं कराडला मेडिकल कॉलेज हे इथं कृष्णेचं झालं पाहिजे आणि त्यावेळेला दादाने आश्वासन दिले इथं होणार म्हणजे कॉलेज. आणि म्हणून पहिलं कॉलेज महाराष्ट्रातले जे पहिले 3 कॉलेजेस होते त्याच्यामध्ये आणि खरं योगदान आपल्यामुळे इतरांनाही मिळालं. हे कॉलेज आपल्याकडे तयार झालं आणि आप्पांनी त्यावेळेला अजून एक गोष्ट केली होती की शेतकऱ्यांच्यासाठी 30% जागा या मेडिकल कॉलेजमध्ये ह्या कंडिशनवर मेडिकल कॉलेज घेतला की 30% जागा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तुम्ही राखीव ठेवा. अर्थात ते रिझर्वेशन पुढं राहू शकतं नाही, पण 10 वर्ष राहिले. अनेक विद्यार्थी इथले त्याच्यामध्ये डॉक्टर झाले. एक मोठे आजही कराडच्या मध्ये तुम्ही जर काही डॉक्टर बघितले तर माझ्या माहितीनं 25-30 डॉक्टर त्या पहिल्या बॅचमधले आहेत जे आपल्या संस्थेमध्ये शिकून आज प्रॅक्टिस करतात. आणि म्हणून ह्या सगळ्या ह्याला चालना देत देत आज तुम्हाला माहिती आहे की जसं शिक्षण मंडळावर आज रघुने सरांचा प्रभाव आहे, तुम्हाला ते ऊर्जा आहे की असंच काम पुढे करायचं. तसं आपणच्या कामाचं सुद्धा त्यांच्या लिगसीचा ओझा आहे म्हणतो आपण अशाच पद्धतीनं पुढं काम केलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यानंतर सगळ्या हेल्थ सायन्सेस सेक्टरमध्ये विस्तार करावा ती आता आपण केलेलं आहे. तेव्हा कराडमध्ये आता डेंटिस्टची फॅकल्टी आहे, फिजिओथेरपीची आहे, आमच्याकडे नर्सिंगची फॅकल्टी आहे, बायोटेक्नॉलॉजीची फॅकल्टी आहे, फार्मसीची फॅकल्टी आहे, हेल्थ सायन्सशी कनेक्टेड सगळं आहे, आयुर्वेदिक कॉलेज आहे, आता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आपलं हेही ॲग्रिकल्चर कॉलेज जे आहे, IT चे सगळे कोर्सेस आमच्याकडे, BBA MBA BCA MCA हे सगळे आपल्याकडे आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जेवढे हे सगळे व्यावसायिक कोर्सेस आहेत सगळ्यात बेस्ट प्लेसमेंट रेकॉर्ड आपला आहे सगळ्यात, इन्क्लुडिंग IT कोर्सेस. अगदी TCS मध्ये या विप्रोमध्ये जिथं हे मोठे IT चे फर्म्स आहेत, इन्फोसिसमध्ये आश्चर्य वाटेल की आपली मुलं जात आहेत. आणि मी एकदा त्यांच्या रिक्रुटिंग ऑफिसरला मिळालो, एवढं पुण्या मुंबईमध्ये सुद्धा याच्यापेक्षा तुम्ही आता आमची मुलं पण सिलेक्ट करायला लागली. तर त्याला कारण होतं, त्यालाही एक कारण आहे. ते म्हणजे ह्या शहरामध्ये मुलांना सिलेक्ट केलं की फार मोठ्या पॅकेजची अपेक्षा असते. तुमची मुलं काही कमी नाही, तितकी चांगली आहेत आणि लगेच तयार होतात. त्यांना 50,000चं लाखाचं महिन्याला पॅकेज दिलं तर ते खुश असतात. शहराच्या मुलांना त्यांना असं वाटतं की आपल्याला सिलेक्ट झालं तर आपलं इन्फोसिसमध्ये TCSमध्ये काम करायचं, जास्त पैसे पाहिजे. आणि त्याच्यामुळं आज एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कुठेही गेलो आत्ताही मला कराडची मुलं सगळ्या क्षेत्रामध्ये दिसतात, सगळ्या क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीमध्ये दिसतात. प्रोग्रेसिव्ह आपण सांगितलं तसं एक प्रोग्रेसिव्ह असं हे क्षेत्र आहे. आणि काय आहे भूमीमध्ये माहिती नाही, ते आहे या भूमीमध्ये कर्म करण्याची सगळ्यांनाच म्हणजे प्रोत्साहन मिळतं की अशी ही भूमी. आणि आता जास्त आपला वेळ घेत नाही, कराड शिक्षण मंडळानं असं पुढं काम करत राहावं आमच्या शुभेच्छा आहेत. कराडमध्ये जेवढ्या सगळ्या शिक्षण संस्था आहेत सगळ्या नावाजलेल्या आहेत. सायन्स कॉलेज असेल, विशेषरांचं फार्मसी कॉलेज असेल, आमचं फार्मसी कॉलेज काढायचं होतं, सरांचं आम्ही कन्सल्टेशन पहिल्यांदा त्यांचंच घेतलं होतं. पुन्हा यादव सर होते आमचे पहिले, काही थोड्या वेळ आमचे प्रिन्सिपल होते. आता चांगलं चाललेलं आहे आणि असंच आपलं सहकार्य आम्हाला राहावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. यानंतर आम्ही श्री राजकीय विद्याधर लाटकर सर, जॉईंट सेक्रेटरी शिक्षण मंडळ कराड.
आज गुरुपौर्णिमा. गुरु शिष्य ही परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये एक पवित्र आणि अतूट असं बंधन आहे, नातं आहे. आजच्या दिवशी पूर्ण भारतभर गुरुजनांना सन्मानित केलं जातं. याच दिवसाचं औचित्य साधून संस्थेनं आज गुरुगौरव समारंभाचं आयोजन केलं. या दिमागदार कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर सुरेशभाऊ भोसले, कुलपती कृष्णा विश्वविद्यापीठ कराड यांची उपस्थिती लाभली. त्यांनी संस्थेचा प्रतिष्ठित डॉक्टर राभा देवस्थळी पुरस्कार सन्मानाने स्वीकारला व त्यांच्या शुभ हस्ते इतर सत्कार मूर्तींना विविध पुरस्कारांना सन्मानित केलं. त्याबद्दल माननीय डॉक्टर सुरेशभाऊ भोसले यांचे मनपूर्वक आभार. कैलासवासी डॉक्टर रा. गो. प्रभुणे अमृत महोत्सवी शिक्षण संस्था भूषण तथा विद्यारत्न पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय स्वायत्त या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी जो आनंदाने स्वीकारला त्याबद्दल त्यांचे आभार. याच समारंभात साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, स्वर्गीय शेठ रामविलास किसनलाल लाहोटी आदर्श शिक्षिका पुरस्कार, कैलासवासी द.पा. तथा बाळासाहेब पाठक स्मृती आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार, गुरुमाऊली प्राचार्य A.R. डिसूझा आदर्श प्राध्यापक पुरस्कार, कैलासवासी पंढरीनाथ हरी तथा तात्यासाहेब वजे यांचं गौरवार्थ उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्कार, कैलासवासी नानासाहेब देशपांडे व कैलासवासी श्रीमती गंगाबाई देशपांडे यांचे स्मरणार्थ उत्तम शिक्षक पुरस्कार, कैलासवासी बापूरावरावजी मुजावर मुजुमदार यांचे स्मरणार्थ उत्तम शिक्षक पुरस्कार प्राथमिक विभाग, कैलासवासी प्रभाकर वासुदेव परांजपे यांच्या स्मरणार्थ उत्तम सेवक पुरस्कार आणि कैलासवासी सुलोचना कानडे स्मरणार्थ साने गुरुजी आदर्श विद्यार्थी पुरस्कार, कैलासवासी सुचेलाबाई आत्माराम कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सेवाव्रती पुरस्कार आणि कैलासवासी सदाशिव गणेश तथा भाऊसाहेब पाठक स्मृती विज्ञान शिक्षक पुरस्कार, तसेच भाऊसाहेब पाठक स्मृती ऑलराऊंडर पुरस्कार आणि गणेश सदाशिव तथा भाऊसाहेब पाठक स्मृती क्रीडा पुरस्कार आदी पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्या स्वीकारणाऱ्या सर्व पुरस्कार घेणाऱ्यांचे मनपूर्वक आभार. आमच्या या समारंभासाठी सन 2025 या सालात जाहीर करण्यात आलेले पुरस्कार विजेते वेळात वेळ काढून या संस्थेचा हा सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. गुरुगौरव समारंभात पुरस्कार प्रदान करण्यासाठी या दात्यांनी पुरस्कार ठेवलेले आहे त्या सर्व पुरस्कारदात्यांचे आणि त्यांचे कुटुंबियांचे मनपूर्वक आभार. या गुरुगौरव समारंभात पुरस्कार स्वीकारणारे सत्कार मूर्तींचे कुटुंबीय आज या समारंभास आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे मित्र उपस्थित आहेत. या सर्व कुटुंबियांचे सुद्धा मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. पुरस्काराचा अतिशय सुरेख सन्मान चिन्ह बनवून देणारे कलबुर्गी फोटो अँड फ्रेम मेकर्स कराडचे श्री अवधूत कलबुर्गी या समारंभाचे प्रत्येक सोनेरी क्षण ज्यांनी आपल्या कॅमेऱ्यांच्या मध्ये टिकले असे सही फोटोग्राफर चे प्रसाद देशपांडे, इतर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ज्यांनी या कार्यक्रमातील भावविश्वाचे चित्रीकरण केले, तसेच संस्थेच्या सर्व समारंभाचे वर्तमानपत्रात प्रसिद्धी देणारे असे टिळक हायस्कूलचे उपशिक्षक उदय कुंभार, त्याचप्रमाणे इतर पत्रकार, संस्थेच्या सर्व समारंभाच्या निमंत्रण पत्रिका वेळेत उपलब्ध करून देणारे ज्योतिर्लिंग प्रेसचे प्रोप्रायटर श्री शिवराम पवार या सर्वांचे मनस्वी आभार. हा गुरुगौरव समारंभ उत्स्फूर्तपणे संपन्न होण्यासाठी सर्व नियोजन आमच्या संस्थेच्या इंग्रजी माध्यमाची शाळा त्याच्या मुख्याध्यापिका सौ रेमणे मॅडम आणि त्यांच्या सहकार्यांनी यशस्वी पार पाडले. समारंभाचे सूत्रसंचालन आणि गुरुगौरव गीत स्वर्गीय सेठ रामविलास किसनलाल लाहोट यांना प्रशाला कराड यांचा संगीत विभागाच्या सहकार्यानं सादर करण्यात आलं. या समारंभाचे गुरुगौरव गीत आपल्या सुरेल आवाजानं सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्या लाहोटी कन्या प्रशालेच्या संगीत शिक्षिका आणि विद्यार्थिनी
आपल्या सूत्रसंचालनानं समारंभात सूत्रबद्धता आणणारे लाहोटी कन्या प्रशालेचे उपशिक्षिका सुचेता पाटील आणि आदिती जोशी या सर्वांचे मनपूर्वक आभार. या समारंभात संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कौन्सिल सदस्य, संस्थेचे हितचिंतक यांची विशेष उपस्थिती लाभली, त्यांचेही मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षक, कर्मचारी, केंद्रीय सण समारंभ व्यवस्थापन समिती या सर्वांचं सहकार्य लाभलं. या सर्वांचं मनापासून आभार. आमच्या विनंतीस मान देऊन नेहमीप्रमाणे आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाऊन हॉल उपलब्ध करून दिला, त्याबद्दल कराड नगर परिषदेचे पण मनापासून असं आभार. नजर चुकीनं कुणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल तर त्यांची मी क्षमा मागतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हस्ते परहस्ते सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच मी मनापासून आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.